सर्वेभ्यः नमो नमः। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठस्य संस्कृतविभागस्थया शारदा भास्कर विद्वत् परिषदा आयोजिता संस्कृत भाषा संवर्धन व्याख्यानमाला अस्मिन् कार्यक्रमे भवतां सर्वेषां स्वागतम्। व्याख्यानमाला वस्तुतः संस्कृतविभागस्य 10 दिवसात्मकः एकः उपक्रमः वर्तते। अयं दशाह्निकः कार्यक्रमः निर्विघ्नरूपेण पूर्णताम् आप्नुयात् एवं क्रमेण वयम् अग्रे सरामः एव। आदौ अहं किञ्चित् रूपेण अस्याः व्याख्यानमालायाः विषयं विशदीकर्तुम् अहम् इच्छामि। किञ्चित् हिन्दीभाषायामपि वदिष्यामि, किञ्चित् संस्कृतभाषायां वदिष्यामि। वयं जानीमहे यत् संस्कृत वस्तुतः श्रवणकौशल इत्यादिकं रूपेण अधिकं संवर्धते। तेन क्रमेण एव वयं किं कुर्मः, किञ्चित् किञ्चित् संस्कृतमपि शृण्मः, किञ्चित् किञ्चित् हिन्दीभाषामपि स्वीकुर्मः। अनेन प्रकारेण किं भविष्यति, अस्माकं श्रवणकौशलमपि वर्धिष्यते। वस्तुतः संस्कृत विभाग की यह जो भाषा संवर्धन व्याख्यान माला है, इस व्याख्यान माला का जो आयोजन किया गया है उसके पीछे का उद्देश्य ऐसा है कि हम जैसे कि संस्कृत अपनी जो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ है, विद्यापीठ के अंतर्गत जितने भी कॉलेजेस है और जहाँ जहाँ संस्कृत विषय है, उन सभी विषयों के जो छात्र हैं उन छात्रों का एकीकृत रूप से, एक सामूहिक रूप से अध्ययन हो सके, सभी का निरंतर एकीकृत रूप से संगठन रूप से एक अध्ययन की परंपरा आरंभ हो सके, इस दृष्टिकोण को रखते हुए संस्कृत विभाग के द्वारा एक यह उपक्रम का आयोजन किया गया है। यह उपक्रम वस्तुतः 10 दिवसात्मक उपक्रम है। 10 दिवसात्मक उपक्रम से तात्पर्य यह हमारी व्याख्यानमाला 10 दिन तक चलेगी। 10 दिन में आपको अलग अलग विषयों में अलग अलग प्राध्यापकों के द्वारा, अलग अलग विद्वज्जनों के द्वारा उनके अमूल्य वक्तव्य को सुनने का आपको अवसर प्राप्त होगा। संस्कृत के जितने भी विद्यार्थी हैं जो कि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ के अंतर्गत संस्कृत पढ़ रहे हैं, संस्कृत सीख रहे हैं, उन सभी के लिए अलग अलग विषयों के जो विद्वज्जन है, अलग अलग विषयों के जो व्याख्यान है वो आपके सामने उपस्थापित किए जाएंगे। यह कोर्स आप जैसा कि आप जानते हैं कि एनईपी के अंतर्गत क्रेडिट कोर्स करके या क्रेडिट के द्वारा अनेक प्रकार से जो है हम अपनी मार्कशीट में, अपने एपीआई में क्रेडिट्स को ऐड कर सकते हैं। तो यह जो उपक्रम है, यह जो व्याख्यान माला है, यह एक क्रेडिट की व्याख्यान माला है। तो क्रेडिट का नियम ऐसा है कि जितने भी हम व्याख्यान अरेंज करेंगे उन सभी व्याख्यान जो होंगे उन सभी को आपको ध्यान से सुनना है, समझना है और अपने पास नोट करके रखना है। नोट करने के पीछे कारण क्या है कि यह व्याख्यान माला पूर्ण होने के बाद अंतिम दिवस जो होगा उसमें उसके एक दिन बाद आपका एक परीक्षा का आयोजन किया जाएगा। परीक्षा के उपरांत जो जो विद्यार्थी उत्तीर्ण होंगे उन सभी को सर्टिफिकेट प्राप्त होंगे, उन सभी को सर्टिफिकेट दिए जाएंगे। और जो विद्यार्थी उत्तीर्ण होंगे उन्हीं को ही क्रेडिट के रूप में एक क्रेडिट आपके मार्क में जोड़ा जाएगा, आपकी मार्कशीट में ऐड किया जाएगा। तो इस चीज को भी आपको ध्यान में रखना है कि व्याख्यान माला की कोई भी जो हमारी सीरीज चल रही है वो कोई भी दिन आपका मिस ना हो, क्योंकि अगर ये मिस होता है तो आपका जो पेपर होगा उस पेपर में आपके क्वेश्चंस आप सॉल्व नहीं कर पाएंगे। तो प्रत्येक प्राध्यापक जो अपने वक्तव्य से आप सभी के सामने अपने विषय को उपस्थापित करने वाले हैं, उन सभी के विषयों को आप सुने, समझे और अपने पास नोट करके रखें, क्योंकि आगे के समय में भी जब भी आप संस्कृत पढ़ेंगे, संस्कृत के अनेक विषयों को आप पढ़ेंगे तो उनमें ये सब सहकारी होने वाले हैं। ठीक है, तो ये एक छोटी सी हमारी पार्श्वभूमि थी इस व्याख्यान माला के आधार पर। अभी हम कुछ ही देर में हमारी व्याख्यान माला का आरंभ करेंगे।
जैसा कि हम सभी को विदित है कि भारतीय संस्कृति के अनुसार जब भी कोई नूतन कार्य आरंभ किया जाता है तो उसमें मंगलाचरण की हमारी प्रथा रही है। तो मंगलाचरण के जो परंपरा है उस परंपरा का अनुसरण करते हुए आज के कार्यक्रम में हमारा यह कार्यक्रम दिवसात्मक कार्यक्रम है। भगवान विष्णु के दशावतारों का हम स्मरण करेंगे हमारे मंगलाचरण के द्वारा। दशावतारों की स्तुति पूर्वक हम हमारे कार्यक्रम का आरंभ करेंगे। यस्यालीयत शल्कसिम्नि जलधि पृष्ठे जगन्मण्डलम् दंष्ट्रायां धरणीदिति नखेदिति सुता धीशः पदे रोदसी क्रोधे क्षत्रगणः शरेद्दशमुख पाणौ प्रलम्बासुरो ध्याने विश्वमसावधार्मिककुलम् कस्मैचिदस्मै नमः। आज की हमारी व्याख्यान माला का यह प्रथम दिवस है। और आज के जो हमारे प्राध्यापक महोदया हैं, प्राध्यापक महोदया का मैं भूरिशः अभिनंदन करता हूं हमारे शारदा भास्कर विद्वत परिषद के द्वारा आयोजित संस्कृत संवर्धन व्याख्यान माला में। आज की व्याख्यान माला का जो हमारा विषय रहने वाला है, विषय है संस्कृत ग्रंथामधील विज्ञान। अर्थात हिंदी में मैं थोड़ा सा बताऊं कि संस्कृत ग्रंथों में विज्ञान। विज्ञान से तात्पर्य विशिष्टम ज्ञानम विज्ञानम। और संस्कृत ग्रंथों में जो प्राप्त होने वाला विज्ञान है उसके विषय में मैडम आज आप सभी के सम्मुख व्याख्यान देने वाले हैं। अब संस्कृत विषयों में विज्ञान किस प्रकार से है, कैसे है, कहाँ कहाँ विज्ञान पाया जाता है, तो उसके अनंत प्रकार है और अनंत स्थलों पर हमें विज्ञान देखने को मिलता है। प्राचीन समय में जो हमारे ऋषि मुनि हुआ करते थे, प्राचीन समय के जो कवि हुआ करते थे, वो सभी अपने अपने ग्रंथों में किसी ना किसी रूप में जो है व्याख्यान करते हुए बताते हुए क्या करते हैं, विज्ञान का कहीं ना कहीं वहां पे एक स्पोर्ट बनाते हैं, विज्ञान का कहीं ना कहीं एक उदाहरण हमारे सामने प्रस्तुत करते हैं। जैसे कि हम कालिदास के ग्रंथ पढ़ते हैं तो कालिदास के ग्रंथों में भी हम देखते हैं कि उन्होंने मेघदूत जो काव्य लिखा है, उस काव्य में उन्होंने मेघ का स्वरूप कैसा होता है, मेघ किस प्रकार से बनता है, उसका एक छोटा सा निर्देश उन्होंने किया है। किस प्रकार से किया है, वह कालिदास वहां पर क्या लिखते हैं, धूमत ज्योति सलिल मरुता सन्निपातक को मेघा। बोले मेघ क्या होता है, बोले धूम, ज्योति, सलिल, मरुत। और इन सभी का जो सन्निपात स्वरूप है, धूम से अर्थात धूम्र, ज्योति अर्थात बिजली, सलिल अर्थात जल, मरुत अर्थात वायु। तो इन चारों तत्वों का जो सन्निपात है, इन चारों तत्वों का जो संवर्धित रूप है, संगठनात्मक जो रूप है, वह कैसा है, वो बादल के रूप में हमें दिखाई देता है, वह मेघ के रूप में दिखाई देता है। तो इस प्रकार से कालिदास ने भी वहां पर एक साइंस एक बताया है, एक प्रकृति में किस प्रकार से बादल की उत्पत्ति होती है, किस प्रकार बादल बनता है। इस प्रकार की जो निर्माण प्रक्रिया है, ये कालिदास ने वहां पर बताई है। तो इसी प्रकार के अनेक उदाहरण हमारे शास्त्रों में हमें देखने को मिलते हैं। व्याकरण ग्रंथों में भी अगर हम देखें तो कई प्रकार से हम जिस जैसे हमारी उच्चारण विधि है, उच्चारण के रूप में हम क्या करते हैं, किस वर्ण का उच्चारण कहाँ से होगा, ये तो हम एकदम सामान्य सी चीजें हम सभी पढ़ते आ रहे हैं। क का उच्चारण कहाँ कैसे होता है, च का उच्चारण कैसे होता है, कंठ में कंठ से कौन से वर्ण बोले जाते हैं, तालु से कौन से वर्ण बोले जाते हैं। अब ये सब चीजें क्या है, ये सब चीजें भी जो है बायोलॉजी का एक पार्ट है कि हमारे मुख के अंतर्गत, हमारे शरीर में जो मुख नामक अंग है, उस मुख नामक अंग के अंतर्गत कितने प्रकार के विभाग होते हैं। ठीक है, जो चिकित्सा करने वाले जो लोग हैं, जो डॉक्टर्स हैं, उनके कोर्स में तो ये सारी चीजें होती है। लेकिन हम व्याकरण पढ़ते हुए भी, ठीक है, व्याकरण शास्त्र का ज्ञान अर्जन करते हुए भी हम क्या करते हैं, हम साइंस की अनेक प्रकार की चीजों को पढ़ते हुए चलते हैं। ठीक है। जैसे कि आपने देखा होगा या आपने अपनी पुस्तकों में पढ़ा होगा कि अकुह विसर्जनीया नाम कंठ, कि क वर्ग, ह और विसर्ग, इनका उच्चारण कहाँ से होता है, तो इनका उच्चारण कंठ से होता है। इसी प्रकार इचु यशानाम तालु, वहां पे तालव्य भी अलग अलग वर्ण बताए गए हैं, मूर्धन्य वर्ण बताए गए हैं, दंतीय वर्ण बताए गए हैं। तो ये सब चीजें क्या है, ये सब चीजें मुख के अंतर अंदर पाए जाने वाले अलग अलग अंग विशेष है, जहां से अलग अलग प्रकार की ध्वनियां बाहर आती है। ठीक है, इसी प्रकार से ये जो वर्ण व्यवस्था है, वर्ण अर्थात
जो अक्षर व्यवस्था है, ये अक्षर व्यवस्था मुनि पाणिनि ने बनाई हुई है। उन्होंने जो सूत्र बनाए हैं, उन सूत्र में उनकी जो वार्तिक है कात्यायन जी की, उन्होंने इन सभी को बहुत अच्छे सुचारू रूप तरीके से इसको उन्होंने वहां पर क्या किया, व्याख्यायित किया है। तो इसी प्रकार के एक अतुलनीय, एक अद्भुत व्याख्यान आपके सामने मैडम प्रस्तुत करना चाहते हैं। मैं मैडम का थोड़ा सा परिचय आपके सामने करवाना चाहूंगा। आज के हमारे इस ज्ञान यज्ञ के जो प्रथम होता है, वो है डॉक्टर सौ संगीता गजानन वायचाल महोदया। महोदया गो से महाविद्यालय खामगांव यहाँ पर सहयोगी प्राध्यापक तथा संस्कृत विभाग प्रमुख के रूप में 25 वर्ष से कार्य कर रहे हैं। महोदया के पास संस्कृत भारती, संस्कार भारती तथा विद्या भारती जैसे अनेक संस्थाओं के दायित्व हैं। अनेक संभाषण वर्ग महोदय ने लिए हुए हैं अपने क्षेत्र में। संभाषण वर्ग से संबंधित मैं थोड़ा सा बता दूं कि संस्कृत भारती नामक एक संस्था है जो कि प्रत्येक क्षेत्र में संस्कृत के विकास, संस्कृत के प्रचार, संस्कृत के प्रसार के लिए कार्य करती है। महोदया भी उस संगठन के साथ जुड़ी हुई है। और उनका 10 दिवसात्मक, 12 दिवसात्मक संभाषण वर्ग होते हैं कि जिसमें हम सरल माध्यम से किस प्रकार से संस्कृत बोलना सीखें। हम किस प्रकार से जो है, जैसे हम मराठी बोलते हैं, जैसे हम हिंदी बोलते हैं, उसी प्रकार से हम किस प्रकार से संस्कृत को अपने भाषा के रूप में हम अपना सके, संस्कृत की भाषा को हम अपनी जो है रोजमर्रा की भाषा में हम उसका आस्वाद ले सके। इसका जो प्रकरण है, इसकी जो प्रक्रिया है, तो उसकी प्रथम सोपान जो होता है वो कैसा होता है, वो संभाषण के रूप में किस प्रकार से हम इसको आरंभ करें, उसमें भी महोदया का बहुत अच्छी भूमिका है। महोदय ने अनेक प्रकार के संभाषण वर्ग लिए हुए हैं। संस्कृत में जो है छोटे छोटे अनेक प्रकार के नाटक हैं, वो नाटक मैडम ने निर्देशित किए हैं। 30 के लगभग मैडम के संशोधन पत्र प्रकाशित हो चुके हैं अलग अलग विषयों पर। संस्कृत ग्रंथों में विज्ञान और संस्कृत विज्ञान, ठीक है, इस प्रकार के जो विषय हैं, इनमें मैडम की विशेष रुचि है। विद्यार्थियों के लिए यूट्यूब पर उन्होंने एक चैनल बनाया हुआ है जिसमें उनके लगभग लगभग 190 व्याख्यान वहां पर रिकॉर्डेड है, वो भी आप देख सकते हैं वहां पर। लाइफ स्किल थ्रोट भगवत गीता, रामायणा और नीति शतक, इसके लिए मैडम का एक विशेष अभ्यासक्रम भी है जो कि निरंतर चलते आ रहा है। और विद्यार्थियों के विकास के लिए, विद्यार्थियों के संवर्धन के लिए मैडम अनेक प्रकार के उपक्रमों के साथ जुड़ी हुई हैं। मैडम का मैं बहुत बहुत हमारी व्याख्यानमाला में स्वागत करता हूँ। आप सभी का भी इस व्याख्यानमाला में भूरिशः अभिनंदन। महोदयायाः स्वागतं विदधामि, स्वागतं व्याहरामि। अहं महोदयां विनिवेदयामि यत् महोदया भवतां वक्तव्यम् अत्र आरभताम् इति। नमो नमः। नमः। प्रथमतः आपका परिचय मुझे नहीं है, तो आपका नाम मैं जान सकती हूँ? जी जी, मेरा नाम डॉक्टर राहुल लोधा। अच्छा अच्छा, ओके। हाँ, मैंने पढ़ा है, लेकिन यहाँ से पता नहीं चल रहा था आपका नाम, इसलिए धन्यवाद। चलिए। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु ज्ञानरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विज्ञानरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत विभागातर्फे ही व्याख्यानमाला सुरू केलेली आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी आयोजकांना अगदी मनःपूर्वक धन्यवाद देते। श्वेता मॅडम, मीनाक्षी मॅडम, माझे सगळे इतर गुरुजन यांना सुद्धा मनापासून नमस्कार। माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आणि आता सूत्रसंचालन करणारे डॉक्टर राहुल सर यांना विशेष करून नमस्कार, यासाठी की त्यांनी या दशदिनात्मक व्याख्यानमालेची सुरुवात विष्णू स्तवनाने केली। आणि त्यावरून मला आणखी एक आत्ताच्या आपल्या विषयाच्या संदर्भामधला एक मुद्दा आठवला, तो आधी बोलून टाकते। तो माझ्या काय म्हणायचंय, आता जे काही व्याख्यान होईल त्यामध्ये तो मुद्दा मी घेतलेला नव्हता, पण बरं झालं की लोधा सरांनी विष्णू स्तवनाला सुरुवात केली, दशावताराला सुरुवात केली, आणि मला एकदम स्ट्राईक झालं की डार्विनचा उत्क्रांतीवाद जो आहे, तो डार्विन हा आत्ताच्या शतकामधला आहे, आणि विष्णूचे दशावतार जे आहेत ते आपले अत्यंत प्राचीन काळातले आहेत।
आणि दशावतारामध्ये आपण पाहतो पहिला अवतार आहे मत्स्य, म्हणजे पहिले जलचर सृष्टी निर्माण झाली. त्यानंतर कूर्म, उभयचर सृष्टी निर्माण झाली. त्यानंतर वराह, स्थिरचर सृष्टी तयार झाली. आणि मग त्याच्यातून उत्क्रांत होत होत मानवाच्या आधी नरसिंह, म्हणजे पशु आणि मानव याचं फ्युजन जे आहे ते, आणि मग मानव, आणि मग मानवाची पुढची प्रगती. डार्विनचा उत्क्रांतवादाच्या आधी कित्येक शतके आपल्या भारतीयांना या विष्णूच्या दशावतारातून आपल्याला हा जो विज्ञानवाद दिसतो आहे तो समजलेला आहे. तर मला यासाठी खूपच आनंद झाला लोधा सर, की तुम्ही या विष्णू स्तवनाने सुरुवात केली. आताचा आपला जो विषय आहे आणखी एक मला सांगायचं आहे. लोधा सरांनी छान मेघदूतातलं उदाहरण दिलं की मेघ कसा तयार होतो ह्याचं धूमज्योती सलिल मरुता या आपल्या श्लोकामधून आपल्याला कळून येतं. त्यामुळे संस्कृत ग्रंथातील विज्ञान या विषयाचे दोन पार्ट आहेत. एक की संस्कृत मध्ये विज्ञानाचे ग्रंथ कोणते कोणते आहेत हा एक भाग, आणि संस्कृत मधले इतर जे ग्रंथ आहेत त्यामध्ये विज्ञान कसं कसं आपल्याला दिसून येतं, स्पष्टपणे कुठे कुठे विज्ञानाचे उल्लेख आलेले आहेत किंवा अप्रत्यक्षरित्या कसे आलेले आहेत. कारण की हा मुद्दा मी खरं तर व्याख्यानाच्या नंतर म्हणणारच होते, की कारण की आपल्या जीवनामध्ये जे काही आपण जगतो आहोत, बोलतो आहोत, हे सगळं विज्ञानमयच आहे. जे काही विज्ञानाची प्रगती होते त्या विज्ञानाची प्रगतीचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये पडतच असतं. त्यामुळे संस्कृत साहित्यातनं समजणारं विज्ञान हाही एक त्याचा भाग आहे. पण आज मी माझ्या व्याख्यानामध्ये इतका सगळा आवाका माझ्याकडून घेतल्या जाणार नाही, पण निदान या विषयाला स्पर्श करेन आणि त्यामधून आपल्या विद्यार्थ्यांना काही प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली तर हे व्याख्यान सफल झालं असं समजेन. मुख्य विषयाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मी एकदा दत्तोपंत ठेंगडी आपल्या तिसऱ्या पर्यायाकडे या पुस्तकात काय म्हणतात ते आधी आवर्जून सांगते. भारतीय संस्कृती म्हणजेच भारतीय जीवन पद्धती जीवनाची भौतिक आणि अभौतिक अशी दोन अटळ अंग मानते. ही दोन अंग म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातील कोणत्याही एकाचाच पाठपुरावा म्हणजे व्यक्ती आणि समाज यांच्या जीवनामध्ये असंतुलन निर्माण करणे. भौतिक आणि अभौतिक या दोन्ही अंगांचं समग्र सुसूत्रीकरण करण्यासाठीच चार पुरुषार्थाची संकल्पना भारतीय जीवन पद्धतीने विकसित केलेली आहे. अर्थ आणि काम हे भौतिक पुरुषार्थ आहेत आणि धर्म आणि मोक्ष हे अभौतिक पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या क्रमाचा जरी आपण नीट विचार केला तर आपल्याला त्यात भारतीय जीवन दृष्टीचं जे सूत्र आहे ते स्पष्टपणे दिसतं. धर्माच्या म्हणजे सामाजिक नैतिकतेच्या अधिष्ठानावरती अर्थ आणि काम यांच्या द्वारा भौतिक साफल्याचा लाभ आणि त्यातून पुढे आध्यात्मिक साफल्य म्हणजे मोक्ष असा क्रम भारतीय जीवन दृष्टीचा आहे आणि जो आपल्या प्रत्येकाच्या नसानसात आहे. अर्थ म्हणजे पैसा, पैसे मिळवणे, त्यासाठी उपजीविका करणं आलं. ती उपजीविका करताना विविध साधनांचा वापर करणं आलं. आणि काम म्हणजे इच्छापूर्ती. ही इच्छा, या सगळ्या इच्छा सुद्धा आपल्याला विविध साधनांच्या द्वारा पूर्ण कराव्या लागणार. आणि माणसाची प्रवृत्तीच आहे की एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा हजर असतेच. त्यामुळे सर्व उपभोगांच्या विविध वस्तूंची निर्मिती ही विज्ञानाचीच उपयोजित अंग नाही आहेत का? म्हणजेच माणसाच्या उत्क्रांती सोबतच वैज्ञानिक प्रगती आणि वैज्ञानिक विकास सुरू झाला असंच आपल्याला म्हणावं लागेल, नाही का? मग भारताच्या बाबतीत तो विकास मागे कसा असेल? आपली संस्कृती तर अत्यंत प्राचीन आहे, सगळ्यात प्राचीन आहे. तिथे विज्ञानाची प्रगती झाली असेल का नाही हा प्रश्नच उद्भवत नाही. जसं मी म्हटलं, माणूस आला की त्याच्यासोबत उपभोगाची साधनं आली, म्हणजेच विज्ञान आलंच की. प्राचीन भारताची ज्ञानभाषा कोणती आहे? अर्थात संस्कृत आहे. मग हे ज्ञान आणि विज्ञान संस्कृत भाषेत असणारच आहे.
समृद्ध संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. आपण नेहमीच म्हणतो की समृद्ध संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अनुभव सुद्धा घेत असतो. आणखी सुद्धा विज्ञानाच्या दृष्टीने आता काही सांगता येतील अशी दृश्य गोष्टी आहेत का, की हो आमचं विज्ञान खूप प्रगत होतं, असं आजच्या घडीला सांगू शकणाऱ्या काही गोष्टी आहेत का? तर येस, नक्की आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे दाखवण्यासाठी मी आता माझी पीपीटी दाखवायला सुरुवात करते आणि माझा स्क्रीन शेअर करते. माझा स्क्रीन दिसायला लागलाय का? कोणी सांगेल का? येस हो मॅम. दिसत आहे मॅडम. ओके, थँक्यू. एक मिनिट, मला जरा हे झूम मध्ये थोडस समजायला वेळ लागतोय. हा, ओके. एक सेकंड, मला हे समजत नाहीये की हे जे दुसरं दिसणार आहे ते कसं कमी करायचं. ओके, ही झूमची दिसणारी पट्टी जी आहे ती कशी रिमूव्ह करायची ज्याच्यामुळे मला माझा स्क्रीन कंप्लीट दिसेल? कोणी सांगू शकेल का? मैडम वहाँ पे एक एरो का निशान होगा, आप वो देखिए, हाँ। एरो पे क्लिक करेंगे तो ऊपर हो जाएगा वो। लेकिन फिर भी जब जेव्हा मी चालू करते ना माझी पीपीटी, तर हाँ हाँ, त्यावेळेला काय होतंय की मला माझे वरचं जे हेडिंग्स आहेत ते मग दिसत नाहीत. बरं, मग मी अशा पद्धतीने पीपीटी दाखवली तर तुम्हाला दिसतंय का व्यवस्थित? हो दिसते मॅडम, बरोबर दिसते. विशेषतः जे मोबाईलवर आहेत त्यांना, कारण की लॅपटॉपवर तर ठीकच आहे. हो दिसत आहे मॅडम, मोबाईल वर पण दिसत आहे. हो दिसत आहे. व्यवस्थित. थँक्यू. मग आपण असं चालूया. आपण बघत होतो की प्राचीन काळातल्या या विज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचे आज काही पुरावे आहेत का? तर त्यासाठी मी आता हे तुमच्या समोर आपल्याला सगळ्यांना परिचित असलेलं आपल्या भागातलं औरंगाबाद जिल्ह्यातलं वेरूळचं कैलास मंदिर याचं स्लाइड समोर दाखवत आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात राजा कृष्णदेवराय यांनी हे बांधलेलं आहे आणि संपूर्ण कातळातून वरून खाली बांधलेलं हे मंदिर आहे. 276 बाय 154 बाय 90 फुटाचं. कसं केलं असेल हे त्या काळात? विज्ञानाची जर प्रगती नाही असं जर म्हणायचं झालं तर मग ही आपण जे आपल्या भारतामध्ये स्थापत्यशास्त्राचे हे जे नमुने बघतो मंदिराच्या स्वरूपामध्ये ते सगळे थक्क करणारे आहेत. त्यापैकी आपल्या विभागातलं हे जवळचं वेरूळचं कैलास मंदिराचा मी फोटो तुम्हाला दाखवते. त्याच्या पुढचा दाखवते. बघा किती सुंदर हे मंदिर वरून खालपर्यंत खोदलेलं आणि त्याच्यावरच्या सगळ्या मूर्ती किंवा हे हत्ती कसं बांधलं असेल असा विचार केला तरी मन थक्क होतं. हे कोपेश्वरचं मंदिर आहे. खिद्रापूर इथे 11व्या शतकामध्ये बांधलेलं आहे. या कोपेश्वरच्या मंदिरामध्ये एक स्वर्ग मंडप आहे. 48 खांबावरती हा स्वर्ग मंडप जो आहे तो उभारलेला आहे. कोणाचा तरी माईक चालू आहे, त्यांनी तो कृपया बंद करा. या स्वर्ग मंडपाच्या इथे मधोमध अगदी बरोबर यज्ञ वगैरे केला जात असे. त्याचा धूर वरती जाण्यासाठी वरची जी जागा आहे ती मोकळी ठेवलेली आहे. या स्वर्ग मंडपाचे जे 48 खांब आहेत त्या 48 खांबावरच्या कलाकृती कशा आहेत त्या बघा, त्याच्यावरच्या मूर्ती बघा, त्याचं कोरीव काम बघा. त्यानंतर हा सुद्धा एक त्याच स्वर्ग मंडपाचा फोटो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की
खांबावरची नक्षी किती सुंदर आहे. किती अगदी चकचकीत असे खांब केलेले आहेत. त्यानंतर त्याच खांबावरच्या या विविध देवतांच्या मूर्ती, अप्सरांच्या मूर्ती, गंधर्वांच्या मूर्ती, त्यातलं कोरीव काम बघा. हा अजून एक त्याचा फोटो. हे बृहदेश्वराचं मंदिर आहे दक्षिणेतलं. इसवी सनाच्या 1000व्या वर्षी चोल शासक जे आहेत तामिळनाडू तंजावर इथले, त्यांनी हे ग्रानाईटचं मंदिर बांधलेलं आहे. किती ग्रानाईट वापरावं तर 1.3 लाख टन इतकं ग्रानाईट वापरलेलं आहे. 66 मीटर उंचीचं 13 मजली असं हे मंदिर आहे. ह्याच्या शिखरावर 88 मूर्ती आहेत आणि इतक्या 66 मीटर उंचीवरती 12 फूट उंच 88 टन कलश असलेलं असं हे मंदिर आहे. आणि आणखी एक गंमत म्हणजे या मंदिराचा पायाच खोदलेला नाही. आपण आपलं घर बांधायला जातो ते व्यवस्थित राहावं म्हणून सुद्धा आपण पाया खोदतो, तेव्हा ते आपलं घर टिकतं. आणि हे मंदिर आज इतक्या वर्षांपासून उभं आहे ज्याला पायाच नाहीये, केवळ दगड चिरा पाडून एकमेकांमध्ये फसवलेले. किती अद्भुत गोष्ट आहे ही. हा त्याचाच एक फोटो आहे. हा त्याचाच दुसऱ्या अँगलने घेतलेला फोटो आहे बघा. हा जो घुमट आहे हा 12 टनाचा घुमट इतक्या 66 मीटर उंचीवर चढवला कसा असेल. विज्ञानाची प्रगती नाही तर काय आहे, विज्ञानाचा विकास नाही तर काय आहे. असंच एक आणखी उदाहरण आपण बघू. ही आहे राणी की वाव. वाव म्हणजे विहीर. आता हा पहिल्यांदा फोटो बघताना असं वाटत असेल की अरे हा तर बिल्डिंगचा फोटो आहे, इथे विहीर कुठे आहे. तर आपण हा फोटो आणखी वेगळ्या अँगलने बघूया. आकाशातून घेतलेला हा फोटो आहे आणि आता तुमच्या लक्षात येईल तळात विहीर आहे आणि त्या विहिरीभोवतालचं बांधकाम किती सुंदर आहे, त्या पायऱ्या किती व्यवस्थित आहेत. जला भूमिती, गणित, स्थापत्यशास्त्रातल्या सगळ्या गोष्टी येत येत असतील तरच हे बांधकाम होईल, नाही का. आपण जेव्हा ही वाव बघायला जातो राजस्थानामध्ये, तिच्यासारख्या आणखीही अनेक वाव आहेत. आपण ज्या वेळेला त्या वाव पर्यंत पोहोचतो, त्या विहिरीपर्यंत पोहोचतो, तोवर कळत सुद्धा नाही की इथे आतमध्ये अशी काही सुंदरसं बांधकाम असेल. ते आतमध्ये गेल्यावर डोकावून पाहिल्यावरच आपल्याला कळत. हा आणखी त्याचाच एक फोटो आहे वेगळ्या अँगलनी. पायऱ्या पायऱ्या उतरत खाली कसे बांधकाम केलेलं आहे ते. ह्या आतल्या भिंतींवरती, खांबांवरती ही सुंदर मूर्तिकला जी आहे जी आपल्याला दिसते आहे. त्यापैकीच आणखी हा एक फोटो. हा त्याचा अजून एक फोटो. आता जरी काही जणांना दिसत नसेल, या टेक्निकल मला समजत नसलेल्या गोष्टीमुळे मला स्क्रीन मोठा करता येत नाहीये म्हणून, पण मी तुम्हाला सांगते की गुगलवर जरूर टाका आणि आपल्या मंदिर रचना या ज्या मी तुम्हाला एक ओळख करून दिलेली आहे, या एका मंदिराचा फोटो बघा. थक्क व्हाल तुम्ही अक्षरशः. या राणी का वावचा हा आतून एक अजून घेतलेला फोटो. त्या भिंतीवरती हे सगळं जे नक्षीकाम आहे, मूर्तिकाम आहे ते बघा. हे मुद्दाम जास्त रीतीने दाखवण्याचं कारण असं की भारतभरामध्ये प्रत्येक राज्यामध्ये असे अद्भुत नमुने आपल्याला बघायला मिळतात की जे आपल्याला ठायी ठायी सांगतात की भारत विज्ञानाच्या बाबतीमध्ये किती प्रगत होता. ही 100च्या नोटेवरती आपली राणी की वाव विराजमान झालेली आहे. ही अजून एक महाराष्ट्रामधली विहीर आहे. हिचे पण पायऱ्यांची रचना बघा. गणित भूमिती ज्याला येतं तोच हे काम करू शकेल. ही आपल्या परभणी जिल्ह्यातली वर्तुळाकार पायऱ्या असलेली ही बघा एक विहीर. हा दिल्लीचा लोहस्तंभ. हा 1600 वर्षापासून इथे उभा आहे आणि त्याला गंज चढलेला नाही. आपल्या घरातल्या लोखंडी कढया आपण वापरल्या नाही की गंज चढायला एक दिवस सुद्धा लागत नाही. तर कोरड्या करून नाही ठेवल्या, ओल्या ठेवल्या, ताबडतोब त्याच्यावर गंज चढतो. हा लोहस्तंभ मात्र
1600 वर्षापासून इथे उभा आहे, त्याच्यावर गंज चढलेला नाही. 7.39 मीटर उंचीचा आहे हा, 6 टनाचा आहे हा. पोलाद बनवण्यामध्ये भारत नंबर 1 आहे अगदी पहिल्यापासून. या लोहस्तंभामध्ये कुठले धातू किती प्रमाणात आहेत, तर लोखंड आहे 72%, कार्बन आहे 0.08%, सिलिकॉन आहे 0.046%, सल्फर आहे 0.006%, मॅंगनीज याच्यामध्ये नाही आहे. हा एक वैशिष्ट्यपूर्ण अजूनही आपण पाहू शकता दिल्लीला गेल्यावर असं हे आहे. आतापर्यंत मी ज्या तुम्हाला स्लाइड्स दाखवल्या त्यातनं माझा हाच प्रयत्न होता की भारतभर अगदी आपल्या आजूबाजूलाही जरा नजर टाकली आणि प्राचीन काही गोष्टी पाहायला गेलं तर थक्क करणाऱ्या आहेत ते आपल्याला दिसतील आणि त्यातनं विज्ञानाची प्रगती किती होते हेही कळून. आता आपण काही नमुने असे बघूयात की आपण जे काही 10वी पर्यंत विज्ञान शिकलेलो आहोत. मी यासाठी 10वी पर्यंत म्हणते की आपले जे संस्कृतला येणारे विद्यार्थी आहेत ते सगळे आर्ट्स विभागाचे आहेत. 10वी नंतर त्यांनी कला शाखेत प्रवेश घेतलेला आहे, त्यामुळे त्यांचा विज्ञानाचा संबंध 10वी पर्यंत आलेला आहे. इथे काही जण असेही जॉईन झाले असतील तर फारच आनंददायक आहे की ज्यांचं सायन्स सुद्धा आहे. विशेषतः सायन्सच्या विद्यार्थ्यांच्या पुढे तर हे जास्तीत जास्त मांडायला पाहिजे की जे तुम्ही सायन्स शिकताना विज्ञानाचा इतिहास शिकताना पाश्चात्य देशामधल्या सगळ्या शास्त्रज्ञांचा आपण उल्लेख करतो, त्यांनी हे शोध लावले म्हणतो, त्यांच्या समोर या गोष्टी मांडणं आणखी आवश्यक आहे असं मला वाटतं. पण असो, आपण 10वी पर्यंतचं जे काही विज्ञान शिकलो आहे त्याचा आपल्या संस्कृत ग्रंथामध्ये कुठे कुठे उल्लेख आलेला आहे याचे काही नमुने आपण बघूया. हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपण शिकलो शाळेमध्ये की न्यूटननी 16व्या शतकामध्ये हा सिद्धांत मांडला. आपण त्याची गोष्टही ऐकतो की तो झाडाखाली बसलेला होता, सफरचंद त्याच्या डोक्यावर पडला आणि मग त्याला क्लिक झालं वगैरे वगैरे. आणि आपल्या इथे हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला कुठे कुठे मिळतो, तर महर्षी कणाद अंदाजे इसवी सन पूर्व 6वं शतक जे आहे त्यांनी त्यांच्या वैशेषिक सूत्रामध्ये हा गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडलेला आहे. संयोगाभावे गुरुत्वात पतनम. संयोगाभावे म्हणजे एखाद्या वस्तूवर जर संयोगाचा म्हणजेच बलाचा अभाव असेल तर ती वस्तू गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली पडते. या महर्षी कणादांनी परमाणूची संकल्पना मांडलेली आहे. वायुपुराणामध्ये आपल्याला त्यांची माहिती मिळते. त्यांचा जन्म आहे प्रभास पाटण इथला. परमाणु तत्व सांगणारे हे महर्षी कणाद. का बरं त्यांचं नाव कणाद आहे, तर कण म्हणजे परमाणु. परमाणु तत्वाचा सूक्ष्म विचार करणारे महर्षी म्हणून त्यांचं नाव कणाद. जॉन डाल्टन याच्या हजारो वर्ष आधी परमाणु संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. त्यांचा कण सिद्धांत काय आहे, तर भौतिक जगाची उत्पत्ती ही सूक्ष्माती सूक्ष्म कण म्हणजे परमाणूच्या संघाताने होते. त्यांनी वैशेषिक सूत्र रचलेली आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय असं जगातल्या सगळ्या पदार्थांचं त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. त्या सगळ्याची लक्षणं सांगितलेली आहेत आणि एकूणच वैशेषिक दर्शन जे आहे ते पूर्ण अतिशय गहन आहे. भौतिकशास्त्राचा तो उगम आहे असं म्हणायला हरकत नाही. अजूनही महर्षी कणादांचा नंतर उल्लेख येणारच आहे, तो आपण नंतर पाहू. सध्या आपण गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताबद्दल बोलतो आहोत. ऋग्वेदामध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आलेला आहे. अजन क्षाम दाधार पृथ्वीम तत्संवद्याम मंत्रेभिः सत्यै. असं काहीतरी बल आहे की जे आपल्याला पृथ्वीवरती धरून ठेवतं आणि तशाच प्रकारचं बल हे पृथ्वीला अवकाशात धरून ठेवतं. ऋग्वेदाचा कालावधी तर खूपच त्याच्याही आधीच आहे, कणादांच्याही आधीचा आहे. आतापर्यंत मी जेव्हा संस्कृत शिकायला सुरुवात केली 30 वर्षापूर्वी, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेला आम्ही असं शिकत होतो की महाभारताचा काळ जो आहे तो 3000 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्या आधी रामायणाचा काळ आहे म्हणजे 5000 वर्ष, म्हणजे इसवी सन पूर्व 5000 वर्ष, आणि त्याच्या आधी ऋग्वेद. पण आज या गेल्या 30 वर्षाच्या दरम्यान इतके विविध संशोधनं समोर आलेली आहेत की आपल्याला महाभारत रामायण याचे खरेखुरे किती साली ते घडलेलं असू शकेल याचं संशोधन समोर आलेलं आहे.
आणि अशा संशोधनाच्या आधारे ऋग्वेदही किती मागे, आपली भारतीय संस्कृती एकूण जवळजवळ 25,000 वर्षापूर्वी जाते. आणि आपण ऋग्वेदाच्या बाबतीमध्ये आपण संस्कृतचे विद्यार्थी हे शिकत आलेलो आहोत की फार प्राचीन काळापासून ऋग्वेद ते आत्ताच्या काळापर्यंतही त्याच्यामध्ये काही ऋचा अंतर्भूत आहेत असं आपण ऋग्वेदाच्या बाबतीत शिकतो. मला सांगायचा मुद्दा हा आहे की अति प्राचीन अशा ऋग्वेद ग्रंथामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचा हा उल्लेख आपण बघितलाय. वराहमिहिर, जसं महर्षी कणाद हे आपले प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आहेत, तसा वराहमिहिर हे सुद्धा एक अद्भुत शास्त्रज्ञ आहेत. अंदाजे इसवी सन पूर्व 6वे ते 4थे शतक असा त्यांचा काळ मानला जातो. त्यांनी त्यांच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथामध्ये मांडलेले गगनम उपैति शिखी शिखा क्षिप्तम अपिक्षितिम उपैति गुरु किंचित वद्वदीह मानवानां सुरातां तद्वदेवाद. वस्तुमान असलेली वस्तू आकाशाच्या दिशेने फेकली की ती जमिनीवर येऊन पडते. ग्रॅव्हिटी या शब्दाची व्युत्पत्ती जी आहे ना, ती लॅटिन शब्द ग्रॅव्हिस पासून झालेली आहे आणि मूळ संस्कृत शब्द गुरु म्हणजे हेवीनेस, मास, फुलनेस असा आहे. या वराहमिहिराचा उल्लेख आलाय म्हणून थोडस आपण वराहमिहिराबद्दल बघूया. हे भारतीय गणितज्ञ आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत. पहिले आर्यभट्ट यांच्याकडून प्रेरित आहेत. चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या नवरत्नांपैकी एक आहे. उज्जैन इथे गणितीय विज्ञानाचं त्यांनी गुरुकुल विकसित केलं होतं आणि त्यांच्या नंतर 700 वर्ष तिथे अद्वितीय अशी संशोधनं झालेली आहेत. त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, काय त्यांच्या अजरामर कृती आहेत, तर समयमापक घटयंत्र, इंद्रप्रस्थ इथला लोहस्तंभ म्हणजे जो आपण आता दिल्लीच्या इथला लोहस्तंभ बघतोय तो, इराणच्या आमंत्रणावरून जुंदिशापूर इथे वेधशाळा त्यांनी स्थापन केलेली आहे. ह्या त्यांच्या अजरामर कृती आहेत. त्यांचे ग्रंथ कोणते आहेत, तर बृहत संहिता, बृहत जातक, पंचसिद्धांतिका आणि असे एकूण 12 ग्रंथ आहेत. त्यापैकी हे 3 अधिकाधिक समोर आलेले आहेत. बृहत संहिता ग्रंथाला तर ग्रंथरत्न म्हटलं जातं, कारण यात ज्योतिष्य, फलज्योतिष्य, जलशास्त्र, मूर्तिशास्त्र, पशुशास्त्र, रत्नशास्त्र, वृक्षायुर्वेद, इथे संपत नाही ही यादी आणखी पुढे चालू राहते. अशा अनेक विषयांची माहिती या बृहत संहितेमध्ये आहे. त्यांचं वैज्ञानिक योगदान काय आहे, तर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. पर्यावरण विज्ञान, भूविज्ञान, जलविज्ञान, त्रिकोणमिती, अंकगणित, संख्या सिद्धांत, क्रमचय संचय ज्याला आज पास्कल त्रिकोण म्हणतात, प्रकाशकी, या विषयांवरचं योगदान त्यांचं महत्वपूर्ण आहे. मी जी काही आतापर्यंत यादी ज्या विषयांची सांगितली ती फार छोटी आहे. वराहमिहिराच्या बृहत संहितेमध्ये अनंत विषयांचा उल्लेख आहे. रत्नपरीक्षा येते त्याच्यात, हस्तिविद्या येते त्याच्यात, अश्वविद्या येते त्याच्यात, काय येत नाही. भूविज्ञान येतं त्याच्यामध्ये, स्थापत्यशास्त्र येतं त्याच्यामध्ये. आपण गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताबद्दल बोलत होतो, त्याच्यावर पुन्हा येऊया. थोर गणिती भास्कराचार्य द्वितीय यांचा कार्यकाळ अंदाजे इसवी सन 11वे शतक आहे. सिद्धांत शिरोमणी, गोलाध्याय याच्यामध्ये हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. मरुच्चलो भू अचलहा स्वभावतो यतो विचित्रावतः वस्तु शक्यः आकृष्टी शक्तिश्च मही तथा यत्खस्त्वं गुरुस्वाभिमुखं स्वशक्यया आकृष्यते तत्पतितेव भाती समे समंतात्व पतत्वियमुखे. पृथ्वीमध्ये आकर्षण शक्ती आहे. पृथ्वी आपल्या आकर्षण शक्तीने पदार्थांना, वस्तूंना आपल्याकडे खेचून घेते. आकृष्टी शक्तिश्च मही, आणि आकर्षणामुळे ते जमिनीवर पडतात. अवकाशात मात्र विविध ग्रहांची गुरुत्वाकर्षण शक्ती एकमेकांचं संतुलन राखते आणि समान शक्ती सगळ्या बाजूंनी असल्यामुळे सगळे ग्रह जे आहेत ते आकाशामध्ये तरंगतात. या भास्कराचार्यांचा उल्लेख आला आहे. भास्कराचार्य द्वितीय हे सुद्धा थोर गणितज्ञ आहेत. लीलावती, बीजगणिताध्याय, ग्रहगणिताध्याय, गोलाध्याय, अंकगणिताचा हे त्यांचे ग्रंथ आहेत.
लीलावती बीजगणिताध्याय, ग्रहगणिताध्याय, गोलाध्याय त्यांचे ग्रंथ आहेत. अंकगणिताचा अपरिमेय राशींवर प्रयोग करणारे हे पहिले आहेत गणितज्ञ. अवकल गणिताचे ते संस्थापक आहेत. न्यूटननी हे नंतर मांडलं होतं, पण त्याच्या आधीच 800 वर्ष भास्कराचार्य द्वितीयांचा कालावधी आहे. दशमलव प्रणाली, परपेच्युअल मोशन म्हणजे अमर गतीचा पहिला उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांनी असं चक्र तयार केलं की जे कायम फिरत राहील. आज गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकामध्येही आणखी एका श्लोकामध्ये सापडतो. पंचमहाभूतमयस्तारागण पंजरे मही गोलहा खेयस्कांतात अंतस्थः लोहः इव अवस्थितो वृत्ता. ज्याप्रमाणे दोन लोहचुंबकामध्ये लोखंडाचा तुकडा ठेवला तर तो अधांतरी राहतो, त्याप्रमाणे तारासमूहात पृथ्वी गोल विशिष्ट शक्तीमुळे म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अधांतरी राहतो. वराहमिहिर यांनी पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि त्याचबरोबर चुंबकत्व सुद्धा स्पष्ट केलंय, म्हणजे त्या अवगत होत. त्यांनी महिगोल असा शब्द प्रयोग केलाय, म्हणजे पृथ्वी गोल आहे हे सुद्धा त्या काळी ज्ञात होतं, हे लक्षात घ्या. महर्षी पतंजलींच्या व्याकरण महाभाष्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला दिसतो. आत्ताच आपण जसं सुरुवातीला आपल्याला राहुल सरांनी सांगितलं की मेघदूतामध्ये म्हणजे अत्यंत सुंदर अशा भावकाव्यामध्ये जसं मेघ कसा तयार होतो याचं विज्ञान आलेलं आहे, त्याप्रमाणे व्याकरणावरच्या या ग्रंथामध्ये या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत यावा. म्हणजे मी मगाशी जो मुद्दा मांडत होते की जे आपल्या जीवनात चालू असतं त्याचं प्रतिबिंब साहित्यामध्ये पडतं, मग त्यावेळेच्या जीवनामध्ये जे जे विज्ञान असेल ते त्या साहित्यामध्ये असेलच, नाही का? लोष्ठः क्षिप्तो बाहुवेगम गत्वा नैव तिर्यक गच्छति न ऊर्ध्वम आरोहति पृथिवी विकारः पृथिवीम एव गच्छति अंतर्यतः. जर मातीचं ढेकूळ म्हणजे लोष्ठ आकाशाच्या दिशेने वर फेकलं तर तो तुकडा त्याचा वेग पूर्ण झाल्यावर क्षणभर थांबतो, आणखीनही वर जात न ऊर्ध्वम आरोहति. त्याचं कारण असं की पृथ्वीचा विकार म्हणजेच गुरुत्वाकर्षण शक्ती, त्याच्यामुळे तो तुकडा पुन्हा खाली येऊन पृथ्वीवरती पडतो. आतापर्यंत आपण गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दलचे विविध ग्रंथातले उल्लेख बघितले. आता आपण जे 10वी पर्यंत न्यूटनचे गतिविषयक नियम शिकलो होतो, त्याला आता न्यूटनचे म्हणावे का महर्षी कणादांचे म्हणावे, हा प्रश्न पडेल तुम्हाला ही माहिती ऐकल्यावरती. कारण आत्ताच आपण बघितलं होतं न्यूटनचा काळ 16वे शतक आहे आणि महर्षी कणादांचा काळ हा इसवी सन पूर्व 4 ते 6 शतक याच्यामध्ये मानल्या जातो. वैशेषिक सूत्रामध्ये हे आलेले आहेत गतिविषयक नियम. काय आपण शाळेमध्ये शिकलो? पहिला नियम गतिविषयक, एखादी वस्तू स्थिर असेल तर स्थिर राहते, गतिमान असेल तर गतिमान राहते. जोपर्यंत तिच्यावर बाह्य बलाचा प्रभाव पडत नाही तोपर्यंत त्या वस्तूच्या गतीमध्ये काहीही बदल होत नाही. कणादाची सूत्र काय म्हणतात बघा. वेगः निमित्त विशेषात कर्मणो जायते. वस्तूच्या गतीत बदल होण्यासाठी बलाची आवश्यकता असते. संयोग विभाग वेगानाम कर्म समानम. दोन वस्तूंची टक्कर, संयोग टक्कर होण्यासाठी किंवा त्या दोन वस्तू एकमेकांपासून दूर जाण्यासाठी बलाची आवश्यकता आहे. न द्रव्याणाम कर्म, म्हणजेच दोन वस्तूंवर जे बल प्रयुक्त केलं असतं ते बाह्य बल असतं. याचा सोपा अर्थ असा आहे की वेग हा कर्म केल्यामुळे म्हणजे बलामुळे निर्माण होतो. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम काय आहे? हा नियम वस्तूच्या गतीत होणारा बदल वस्तूवरती प्रयुक्त केलेलं जितकं बल आहे त्याच्या समानुपाती असतो. वेगः निमित्तापेक्षात कर्मणो जायते नियतदिक क्रिया प्रबंधन हेतू. एखाद्या वस्तूवरती जेवढं अधिक बल लावलं जातं तेवढी त्या वस्तूची गती वाढते, त्याच्यात त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन निर्माण होतं. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम काय आहे? प्रत्येक क्रियेसाठी नेहमी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. टू एव्हरी ऍक्शन देर इज ऑलवेज अन इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. बरोबर ना?
आपल्या वैशेषिक सूत्रामध्ये कणात काय म्हणतात? वेग हा संयोग विशेष विरोधी, प्रत्येक क्रियेसाठी नेहमीच समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. महर्षी कणादांनी गतीचे प्रकारही सांगितलेले आहेत. उत्क्षेपण, अवक्षेपणम, आकुंचनम, प्रसारणम, गमन इति कर्मणी. उत्क्षेपण वस्तूला वर फेकणं, अपवर्ड मोशन. अवक्षेपण डाउनवर्ड मोशन. आकुंचन प्रसारण, गमन, हे महर्षी कणादांनी सांगितलेले गतीचे प्रकारही आपण बघितले. आता आपण प्रकाशाच्या वेगाविषयी बोलूया. आपण बघतो सूर्य ज्या वेळेला उगवतो त्यावेळेला किती चटकन त्या सूर्याचा प्रकाश जो आहे तो सगळं संपूर्ण जग व्यापतो. तरणीर विश्वदर्शतो ज्योतिष्कुदसी सूर्य विश्वम आभासी रोचन. ऋग्वेदामधली संहिता आहे ही. त्याचा अर्थ आहे सूर्य पटकन संपूर्ण जग व्यापतो. तथाच स्मर्यते योजनानां सहस्त्रम द्वे द्वेशते द्वे च योजने एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोस्तुते. सायणाचार्यांनी याच्यावर 14व्या शतकामध्ये हे जे भाष्य केलेलं आहे त्यामध्ये काय म्हटलंय? सूर्यप्रकाश अर्ध्या निमिषात 2202 योजनांचा प्रवास करतो. आता हे प्राचीन जी मापं आहेत ती आधुनिक मापांशी आपण ज्या वेळेला जुळवतो त्यावेळेला पूर्वी आपल्याला जे सांगितलेलं आहे की सूर्यप्रकाश अर्ध्या निमिषात 2202 योजना करतो, आजच्या मापनामध्ये ते कसं योग्य आहे किंवा किती मिळतं जुळतं आहे ते आपण बघूया. एक मिनिट. आता आपण आत्ताच्या काळामध्ये हे जे म्हटलंय अर्ध्या निमिषात 2202 योजनांचा प्रवास करतो ते आजच्या मापनामध्ये कसं आहे ते बघूया. ओके, ही स्लाइड मला वाटतं दुसरीकडे गेली असेल. ती पुन्हा जेव्हा येईल त्यावेळेला आपण तो विषय पुन्हा एकदा बघू. हा, हे आहे. ओके, ठीक आहे. हा, प्रकाशाचा वेग आपण किती बघितला? अर्ध्या निमिषामध्ये 2202 योजन. आता एक योजन म्हणजे आजच्या आपल्या मापामध्ये 9 मैल्स. 110 यार्ड म्हणजे 9.6 मैल्स. या कॅल्क्युलेशननी 2202 योजन म्हणजे 21,144.70 मैल्स. आता किती वेळामध्ये? अर्ध्या निमिषामध्ये. अर्धा निमिष म्हणजे किती किती सेकंद? तर 0.11 सेकंद. आणि मग हे कॅल्क्युलेशन आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला स्पीड ऑफ लाईट आपल्याला मिळते आहे 1,85,016.169 माइल्स पर सेकंद. आणि मॉडर्न व्हॅल्यू काय सांगते त्याच्याशीच मिळते जुळती 1,86,000 माइल्स पर सेकंद. आणि मायकलसन अँड मॉर्लिनी यांनी हा शोध लावलेला आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट कोणत्या शतकामध्ये? 19व्या शतकामध्ये. आणि आपण प्रकाशाचा वेग जो आहे तो आता मागच्या स्लाइड मध्ये कुठे बघितला? ऋग्वेद संहितेमध्ये बघितला. आता आपण बघणार आहोत व्हरायटीज ऑफ मॅग्नेट्स. भ्रामकम चुंबकम चैव कर्षकम द्रावकम तथा एवं चतुर्विधम कांतम रोमकांतम च पंचम. एक द्वि त्रि चतुः पंच सर्वतोमुखम एव एतत् पीतम कृष्णम तथा रक्त त्रिवर्णस्यात् पृथक पृथक. किती आहेत मॅग्नेट? बेसिक प्रकार आहेत त्याचे 5. भ्रामकम, चुंबकम, कर्षकम, द्रावकम. त्यानंतर झालेलं आहे म्हणून. हॅलो, पुढे चालू ठेवूया. आपण चुंबकाचे प्रकार बघत होतो. सिंगल फेज, 2 फेज, 3 फेज, 4 फेज, 5 फेज,
आणि मल्टीफेस म्हणजे सर्वतोमुख. त्याच्यातही वेगळे वेगळे रंग आहेत, पिवळा, लाल, काळा, येलो, रेड, ब्लॅक. आणि मग त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन केलं तर जवळजवळ चुंबकाच्या 90 व्हरायटीज आपल्याला मिळतात असं दिसून येतं. आता आपण युनिट्स अँड मेजरमेंट्स बघूया. पूर्वीच्या काळच्या कशा होत्या? लांबीच्या मूलभूत एककाला परमाणू असं म्हणतात, ज्याची व्याख्या आहे खिडकीतून सूर्यप्रकाश खोलीमध्ये प्रवेश करताना दिसणारा सर्वात लहान कणाचा 60वा भाग अशी केली जाते. आधुनिक विज्ञानामध्ये खोलीतील सूक्ष्म आकाराचे धुळीचे कण सूर्यप्रकाशाने विखुरण्याच्या प्रक्रियेने प्रकाशित होतात, त्याला टिंडल इफेक्ट म्हणतात. आता आपण परमाणूची व्याख्या बघितली. 8 परमाणू म्हणजे एक त्रसरेणू, 8 त्रसरेणू म्हणजे एक रेणू, 8 रेणू म्हणजे एक बलाग्र, 8 बलाग्र म्हणजे एक लिख्य, 8 लिख्य म्हणजे एक युक, 8 युक म्हणजे एक यव, 8 यव म्हणजे एक अंगुल, 24 अंगुल म्हणजे एक हस्त, 4 हस्त म्हणजे 10 दंड आणि 2000 दंड म्हणजे एक क्रोश आणि 4 क्रोश म्हणजे योजन, एक योजन. आता आपण पुन्हा आपल्या मागच्या 800 योजन ही काय आहे? पृथ्वीची त्रिज्या आहे. एक दंड म्हणजे 1 मीटर, 2000 दंड म्हणजे एक कोस, 4 कोस म्हणजे एक योजन. पृथ्वीची त्रिज्या आपण म्हणतोय 800 योजन म्हणजे 64,000 मीटर म्हणजेच 6,400 किलोमीटर. आणि गुगल सांगता आहे पृथ्वीची त्रिज्या आहे 6,371 किलोमीटर. ऋग्वेद आणि सूर्य सिद्धांत पृथ्वीची परिधी सांगतात, ती आधुनिक काळाशी किती मिळती जुळती आहे ते बघा. आपण आता इंद्रधनुष्याविषयी बघूया. बृहत संहितेमध्ये या इंद्रधनुष्याचा उल्लेख आलेला आहे. या इंद्रधनुष्यावरून आठवलं, या बृहत संहितेमध्ये मगाशी आपण वराहमिहिरांची माहिती बघितली, त्याच्यात त्यांचा हा ग्रंथ बघितला. हे पण आपण बघितलं की त्याच्यामध्ये कितीतरी विषय आलेले आहेत. त्याच्यामध्ये जलविज्ञान सुद्धा आलेलं आहे. त्याच्यामधली काही प्रकरणं पाहिली तर त्याच्यामधले ऑब्झर्वेशन्स अशी आहे की कोणत्या नक्षत्रामध्ये कोणत्या प्रकारचे ढग दिसले तर पुढच्या कोणत्या नक्षत्रामध्ये किती पाऊस पडणार आहे याचं कॅल्क्युलेशन आपल्याला त्यांच्या त्या अध्यायामधनं मिळतं. शिवाय भूभागामध्ये जल आपल्याला कुठे मिळणार आहे, कुठल्या वनस्पती म्हणजे जमिनीवरती जी कोणती वनस्पती असेल त्या वनस्पतीच्या खाली किती गेलं म्हणजे पाणी लाभेल, कुठल्या वनस्पतीच्या ठिकाणी जास्त पाणी लाभेल, कुठल्या वनस्पतीच्या ठिकाणी कमी पाणी लाभेल, कुठल्या प्रकारची माती असेल तर किती पाणी लागेल, इतकं डिटेल निरीक्षण आपल्याला त्याच्यामधनं दिसून येतं. आज त्याच्यावर IIT पवई सारख्या संस्थांमधून संशोधन चालू आहे. आपला विषय होता आता सध्याचा खरं तर रेनबो, इंद्रधनुष्य. सूर्यस्य विविध वर्णाः पवनेन विघट्टिताः कराः साभरे वियति धनुः संस्थानः ये दृश्यन्ते तत् इंद्रधनुः. ढगाळ आकाशात विखुरलेली सूर्याची अनेक रंगीत किरण धनुष्याच्या स्वरूपात दिसतात, त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. हा उल्लेख आपण बघतो आहे बृहत संहितेमध्ये. इलेक्ट्रिसिटी, अगस्ती संहितेमध्ये हे श्लोक आलेले आहेत की विद्युत कशी तयार करायची. आपल्याला जे थर्ड इयरला विद्यार्थी असतील त्यांना हा आता झालेला आहे. प्राचीन भारते विमान विद्या हा आपला जो पाठ आहे त्याच्यामध्ये हे श्लोक आलेले आहेत की विद्युत निर्मिती कशी तयार करायची. संस्थाप्य मृण्मयं पात्रं ताम्रपात्रं सुसंस्कृतं छादयेत शिखिग्रीवेन च आर्द्राभिः काष्ठपांसुरी. काय करा, मृण्मयं पात्रं मातीच्या पात्रामध्ये एक तांब्याचा तुकडा सुसंस्कारित करून ठेवा म्हणजे लेपन करून ठेवा. छादयेत शिखिग्रीवेण, कशाने छादन करा, शिखिग्रीवा. गंमत सांगते हा, या शिखिग्रीवा शब्दावरनं नागपूरचे डिडोळकर साहेब आहेत आणि अजूनही त्यांच्या सोबतीचे लोक आहेत जे या संस्कृत ग्रंथांमधल्या विज्ञानांवरती किती काळ झाले काम करतात आहेत. त्यांनी
हे इलेक्ट्रिसिटीवरचे हे जे श्लोक बघितले आणि याप्रमाणे खरंच विद्युत निर्मिती होते का नाही होत असा प्रयोग करायला सुरुवात केली. आणि ऐका गंमत प्लीज, बाकीच्यांचं कोणाचे ते ऑडिओ चालू आहेत ते बंद ठेवा. आणि शिखीग्रीवा शब्दापाशी ते अडकले. म्हणजे मृण्मय पात्र मातीचं पात्र घेतलं, ताम्रपत्र तांब्याचा तुकडा घेतला, छादयीत शिखीग्रीवेण, शिखी म्हणजे मोर आणि ग्रीवा म्हणजे मान. काय आले का नाही? हॅलो, आयोजकांना विनंती आहे की त्यांच्याकडे असं काही असेल बाकीचे म्यूट करावे तर प्लीज तसं करू शकता का? बोलू पुढे? मला कोणीतरी जरा फीडबॅक द्या की केलाय मॅडम, व्यवस्थित. म्यूट केलाय आता, बोला. ओके ओके ओके. आपण शिखीग्रीवा शब्दाच्या बद्दल बोलत होतो की तिथे त्यांची गाडी अडली की शिखीग्रीवा म्हणजे मोराची मान. आता त्यांना कळेना की विद्युत निर्मितीमध्ये मोराची मान घातल्याने काय होणार आहे, पण तरी ठीक आहे लिहिलंय तर आपण आणूया. आणि म्हणून ते नागपूरच्या महाराज बागेमध्ये गेले की आता नुकताच कुठे मोर म्हणजे मृत्यू पावलाय का, तर त्याची मान आम्हाला द्या, आम्हाला प्रयोग करायचे. ते लोक थक्कच झाले, काय मागताय तुम्ही मोराची मान, असं कुठे काही देता येणं शक्य आहे का? पण मग त्यांनी सगळं संपूर्ण विषय त्यांना समजावून सांगितला की आम्हाला का हवी आहे मोराची मान. आणि मग त्यांना एक अर्ज लिहून दिला तिथे, आणि त्याही अधिकाऱ्यांनी, तिथल्या सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं की ठीक आहे, असं काही असेल, एखादा मोर आजारी असेल किंवा अशी काही घटना घडली तर आम्ही तुम्हाला कळवू. त्यांचं हे संशोधन सुरूच आहे, वेगवेगळे प्रयोग करणं चालूच आहे. त्या शिखीग्रीवापाशी गाडी अडलेली आहे. असंच एका आयुर्वेदाचार्यांशी त्यांची भेट झालेली असताना हा विषय निघाला आणि शिखीग्रीवा या शब्दाचा उलगडा त्या क्षणी झाला. ते आयुर्वेदाचार्य हसायला लागले. हो, काढणार तीन तुम्ही आडवाने की अहो, शिखीग्रीवा म्हणजे मोराची मान नाही, तर शिखीग्रीवा म्हणजे मोरचूत, मोराच्या मानेच्या रंगाचं जे आहे रसायन ते मोरचूत, नंतर लाईव्ह आहे तुला फोन. CU2SO4 कॉपर सल्फेट. आई नंतर ला तुला फोन. आपण विद्युत निर्मितीचे हे श्लोक बघत होतो की एक मृण्मय पात्र घ्या, त्याच्यात तांब्याचा तुकडा ठेवा, त्याला शिखीग्रीवा म्हणजे मोरचुदानी आच्छादा आणि त्याच्यावर आर्द्राभी काष्ठ पांसुबी म्हणजे ओलं लाकडाचा भुसा जो आहे तो त्याच्यावर आच्छादा. दस्तालोष्ट निधायंतः पारछादास्ततः, दस्तालोष्ट म्हणजे जस्त त्याच्यामध्ये ठेवा, पारद म्हणजे पाऱ्याने आच्छादन करा. हे सगळं केल्यानंतर उत्पादयती तन्मित्रम संयोगः ताम्रदस्तयोः, मित्र, मित्रवरुण नावाची जी विद्युत आहे ती याच्यामधनं निर्माण होते. संयोगात जायते तेजः यत् मित्रम इति कथ्यते. या संयोगामुळे जे तेज निर्माण होत आहे त्याला मित्र अशी संज्ञा आहे. आता माझ्या समोर इथे नाही आहेत, पण मला आठवत आहे की विद्युतेचेही काही प्रकार आहेत, 6 प्रकार आहेत. त्यापैकी मित्रावरून हे एक आहे, सौदामिनी हे एक मला आता आठवलं, तडीत हे एक तिसरं नाव आठवलं, अजूनही खरं तर 2-3 नावं आहेत. विद्युतचेही किती प्रकार आहेत तेही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. एवं शतानाम कुंभाना संयोगा कार्यकृत्मतः, असे 100 कुंभ भरून ठेवा. हा सगळा उल्लेख कशाच्या संदर्भाने आला होता? प्राचीन भारते विमान विद्या, विमान चालवण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या संदर्भामध्ये हे इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भामधले श्लोक आलेले होते. अगस्ती संहितेमध्ये हे आपल्याला सापडतं. आपण गणिताकडे येऊया. वेदांमध्ये संख्यांचा उल्लेख आलेला आहे. शुक्ल यजुर्वेद ग्रंथामध्ये 10च्या पटीतल्या संख्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. इमामे अग्न इष्टका धेनवः सन्त्व एकाच दशंच दशच शत. मैडम आपका म्यूट हो गया है, आप अनम्यूट कीजिए। हेलो, हाँ हाँ, अभी आवाज आ रही। अच्छा अच्छा, ओके. कहाँ तक सुनाई दिया था? ये यही स्लाइड से देना है कि हाँ, कैसे? यही वाली स्लाइड। ओके ओके. वेदांमधल्या गणिताचा उल्लेख आपण बघतो आहोत, संख्यांचा उल्लेख आपण बघतो आहोत, आणि त्यामध्ये हे अग्निदेवता,
या विटा म्हणजे इष्टिका, या यज्ञात वापरल्या जाणाऱ्या विटा ज्या आहेत माझ्यासाठी गायी होवोत. आणि मग त्या विटांची संख्या जी आहे ती सांगितलेली आहे, ती आपण पुढच्या स्लाइड मध्ये पुन्हा एकदा बघूया. 1 दश शत सहस्त्र, 10 गुणिले 10च्या पटीत आपण बघतोय. अयुत, नियुत, नियुत म्हणजे लक्ष, प्रयुत म्हणजे दशलक्ष, अर्बुद म्हणजे 1 कोटी, न्यर्बुद म्हणजे अब्ज, त्याच्या पुढे गुणीला 10 म्हणजे समुद्र, त्याच्या पुढे गुणीला 10 म्हणजे मध्य, त्याच्या पुढे गुणीला 10 म्हणजे अंत्य, त्याच्या पुढे गुणीला 10 म्हणजे परार्ध. आणि याच्याही पलीकडे मोजदादीचं परिमाण आहे, हे परार्धपाशी संपलेलं नाही. एक मिनिट, मला स्लाइड कुठे गेली समजत नाही. ओके, अब्जाच्या नंतर खर्व, निखर्व, महापद्म, शंकू, जलधी, अंत्य, मध्य, परार्ध, 10चा 17वा घात जो आहे तो परार्धावरती आलेला आहे. कृष्ण यजुर्वेदामध्ये सुद्धा या संख्या चढत्या क्रमाने सांगितलेल्या आहेत. सकृते अग्ने नमः, द्विस्ते नमः, दशकृतस्त्वे नमः, शतकृतस्त्वे नमः, असहस्रकृतस्त्वे नमः, अपरिमित कृत्वस्ते नमः. हे अग्निदेवता, तुला 1दा 2दा 3दा 10 वेळा 100 वेळा 1000 वेळा नमस्कार असो. नमस्कार करण्यामध्ये या संख्यांचे कसे उल्लेख आलेले आहेत ते बघा. संख्येच्या पुढे शून्य ठेवले की संख्येची किंमत बदलते, ही गोष्ट भारतीयांना वेद काळापासून ज्ञात होती. तैत्तरीय संहितेमध्ये 10च्या पटीत पुन्हा या संख्यांचा उल्लेख आलाय. शताय स्वाहा, सहस्राय स्वाहा, अयुत, नियुत, प्रयुत, अर्बुद, निर्बुद. बघा, पुन्हा तैत्तरीय संहितेमध्ये सुद्धा हे सगळे उल्लेख आलेले आहेत. ऋग्वेदामध्ये सुद्धा आहे. विंशता त्रिंशता या हर अवांग चत्वारिंशता हरिभिर्युजानः पंचाशता सुरथेभिरेंद्रः षष्ट्या सप्तता सोमपेय. हे इंद्रा, तू 20-30 घोड्यांच्या द्वारे आमच्या जवळ ये. 40 घोड्यांनी युक्त असा तू आमच्यापर्यंत ये. 50-60-70 घोड्यांनी युक्त अशा रथात बसून सोमरस पिण्यासाठी आमच्याकडे ये. आता आपण बघूया पायथागोरसचं प्रमेय. आपण जे 8वी 9वीत शिकलेलो आहोत. काय आहे ते पायथागोरसचं प्रमेय? की काटकोन त्रिकोण जो आहे त्या काटकोन त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग हा त्याच्या 90 अंश कोन करणाऱ्या ज्या 2 भुजा आहेत त्या भुजांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो, असं आपण 10वी मध्ये शिकलेलो आहोत. काटकोन त्रिकोणाच्या कर्णावर एक दोरी खेचून धरली तर त्यामुळे तयार होणाऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ हे इतर 2 बाजूवरील चौरसाच्या बेरजे इतकं असतं, असाच त्याचा अर्थ आहे. बौधायनाने इसवी सन पूर्व 8व्या शतकामध्ये हा मांडून ठेवलेला आहे. दीर्घ चतुरश्रस्य क्षणया रज्जुः पार्श्वमानी तिर्यकमानी च यत् पृथक भूते कुरुतः तस् उभयम करोति. शुल्ब सूत्रामध्ये हा उल्लेख आलेला आहे पायथागोरसच्या प्रमेयाचा. थोर भारतीय गणिती आर्यभट्ट त्यांच्या गणितपाद नावाच्या ग्रंथामध्ये हा सिद्धांत मांडतात. यश्चैव भुजा वर्गः कोटिवर्गश्च कर्णवर्गस्तः. काटकोन त्रिकोणामध्ये पाया बाजूचा वर्ग आणि लंब बाजूचा वर्ग यांची बेरीज कर्णाच्या वर्गा इतकी असते. या आर्यभटांनी आणि भास्कराचार्यांनी साइन कॉस थिटा म्हणजे त्रिकोणमितीचाही वापर केलेला आहे. एवढंच काय तर कॅल्क्युलसचा सुद्धा वापर केलेला आहे. एक मिनिट, पुन्हा हे ओके. आता आपण जलचक्राविषयी बघूया. महर्षी कणादांचा उल्लेख मागे आलेलाच आहे. त्यांनी वैशेषिक सूत्रामध्ये या जलचक्राविषयी काय लिहून ठेवलेलं आहे? द्रवत्वात् स्यंदनम. द्रव प्रवाह पदार्थामध्ये द्रवण म्हणजे फ्लुइडिटी हा गुणधर्म असल्यामुळे वाहण्याची क्रिया घडते. नाड्यो वायू संयोगात आरोहण. नाड्य म्हणजे सूर्याची किरण, सूर्याची उष्णता. वायू बरोबर संयोग झाला की आरोहणम, वर जातं, म्हणजेच पाण्याची वाफ जी आहे ती आकाशामध्ये जाते. या बाष्पीभवनाचा शोध
आपण आधुनिक याच्यामध्ये नील्स वालेरियसला त्याचं श्रेय देतो, जो 17व्या शतकामध्ये झालेला आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण. आर्यभटीयम गोलपादामध्ये म्हणतात आहे, छादयती शशी सूर्यम शशीनम महती च भूच्छाया. चंद्र सूर्याला आच्छादित करतो आणि मग पृथ्वीची मोठी सावली भूच्छाया, पृथ्वीची मोठी सावली जी आहे ती शशीनम, ती चंद्राला आच्छादित करते. आर्यभट्टाचा काळही आपण इसवी सन पूर्व 6वे शतक मानतो आणि आज मात्र त्याचं श्रेय केपलरला, इसवी सनाच्या 16व्या शतकातल्या केपलरला जात आहे. संस्कृत भारतीने सायन्स इन संस्कृत हे एक पुस्तक छानसं तयार केलेलं आहे. त्याचाही थोडक्यात थोडासा परिचय करून द्यावा म्हणते, पण 8:45 झालेले आहेत. आपल्या जवळ आहे का तेवढा वेळ? हॅलो. हो मॅडम, हो. पण आता मला हे समजत नाही की मी त्याच्यावर कसं जायचं. कुठे कुठे? नाही, माझं ते पुस्तक दाखवण्यासाठी. हाँ, आपका ऑप्शन आ रहा है ना? आलाय ना, ठीक आहे. हो. हा, संस्कृत भारतीने हे सायन्स इन संस्कृत हे पुस्तक जे छापलेलं आहे, हे जरूर सर्वांनी घ्यावं आणि बघावं. जरूर याचा प्रचार आणि प्रसार सुद्धा करावा. यामध्ये सर्व शास्त्रांचं काही ना काही उल्लेख नमुन्यादाखल, म्हणजे प्रत्येक शास्त्राचे 10-10, 15-15 का होईना याच्यामध्ये दाखवले. जसं इथे बघा, हे मी तुम्हाला अनुक्रमणिका दाखवते आहे. ॲस्ट्रॉनॉमी, फिजिक्स, इंजिनिअरिंग, एरोनॉटिक्स, केमिस्ट्री, मेटॅलर्जी, मॅथमॅटिक्स, अरेथमेटिक, जॉमेट्री, मेडिसिन, आयुर्वेद, बॉटनी, ॲग्रिकल्चर, इरिगेशन, इकॉलॉजी, कॉस्मेटिक्स, आर्ट अँड कल्चर, योगा, जिओग्राफी, आर्किटेक्चर, अशा सगळ्या शास्त्रांच्या संदर्भामधले नमुन्या दाखल 10-10, 15-15 असे. आता आपण जसे नमुन्या दाखल बघितले ना, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पाहिला, गतिविषयक नियम पाहिले, सूर्यग्रहण चंद्रग्रहणाचा उल्लेख पाहिला, तसे याच्यामध्ये तुम्हाला विविध अजून दिसतील. हा मी जरा आवर्तच घेते, कारण पुढचे एक 5-10 मिनिटं मला वायचाळ सरांना द्यायचे आहेत उपसंहार करायला. पण त्याच्या आधी मला आणखी काय सांगायचं होतं. आपण हे जे सगळं आता सायन्स इन संस्कृत शिकतो आहोत, विशेषतः संस्कृतचे जे विद्यार्थी आहेत, नेहमीच काय होतं माहितीये का, की या सर, वायचाळ सर या. नेहमीच काय होतं की जे संस्कृत शिकतात त्यांना विज्ञान येत नाही, जे विज्ञान शिकत असतात ते संस्कृत शिकत नाही. मग आता याचा मेळ बसायचा कसा? मला आठवत आहे, नागपूरला माझ्या कावडकर सरांशी भेट झाली होती. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. मी माझं हे शेअरिंग स्टॉप करते आणि 1 मिनिट. हे कसं स्टॉप करायचं? हा, स्टॉप शेअर. ओके. तर ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी मैत्रायणी संहिता जी आहे यजुर्वेदाची ती अभ्यासाला घेतली आणि त्याचा एक एक मंत्र जो आहे तो घेतला. प्रत्येक शब्दाचा अर्थ काय असू शकेल, पॉसिबल सगळे, म्हणजे विविध कोशांमधनं प्रत्येक शब्दाचा अर्थ काय असेल ते बघितलं आणि मग ते त्या एकूण मंत्राचा अर्थ काय असेल याचा विचार करत गेले. बाह्यतः त्या मंत्राचा अर्थ भलेही असा असेल की अमुक यज्ञ करताना अमुक बळी द्या तर अमुक फलप्राप्ती होईल, असा जरी अर्थ असला तरी त्याचं डिकोडिंग एक प्रकारे त्यांनी केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे, हे तर विद्युत निर्मितीचं शास्त्र आहे. तर म्हणायचा मुद्दा असा की विद्यार्थ्यांना, आपल्या संस्कृतच्या विद्यार्थ्यांना भले सायन्सचा गंध 10वी पर्यंतचाच असेल, पण निदान आपण संस्कृतचा नीट अभ्यास केला तर संस्कृतमध्ये काय लिहिलंय हे जर आपल्याला इतरांना सांगता आलं, सायन्सच्या मुलांना हे आपल्याला सांगता आलं, तर ते सायन्सचे विद्यार्थीही आपला काय आहे, भारतीय विज्ञानाचा इतिहास काय आहे हे जाणू शकतील. आणि अजून एक, अच्छा ठीक आहे, हे सांगण्याचं कारण असं
की एका कॉन्फरन्समध्ये विद्या बाला नावाच्या सायंटिस्ट आल्या होत्या. त्यांनी ही गोष्ट तिथे आवर्जून सांगितली की आता असे काही उपकरण किंवा असं काही विज्ञान पुढे प्रगत झालेलं आहे की आपण रामायण खरंच घडलं होतं की नाही, त्याच्या तारखा काय आहेत, महाभारताच्या तारखा काय आहेत हे आपण काढू शकतो. तर त्यासाठी मुळात रामायणामध्ये संस्कृतमध्ये काय दिलेलं आहे, ती त्यांची तिथी, त्यांची नक्षत्र, त्यांचं म्हणणं काय आहे, हे जर आमच्यापर्यंत नीट पोहोचलं तर आम्ही कॅल्क्युलेट व्यवस्थित करू शकतो. हे एक नमुन्यादाखल तुम्हाला सांगितलं. अशा प्रकारे संस्कृत आणि विज्ञान या दोन्ही विद्यार्थ्यांचा जर संगम झाला तर आजचं हे व्याख्यान सफल होईल असं मला वाटतं. या संदर्भामध्ये अधिक प्रकाश टाकणार आहेत गजानन वायचाळ सर. ते भारतीय विचार मंचाचे प्रांत स्तरावरचे सदस्य आहेत आणि ते मुळात इंजिनियर आहेत आणि त्यांचा विविध विषयांवरती अभ्यास आहे. अगदी इतिहास, भूगोल, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, अगदी संस्कृत आणि त्यांचे स्वतःचे त्याच्यावरचे विचार आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी या विषयाचा उपसंहार करण्यासाठी यावे. प्रेझेंटेशन बंद केलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हे पाहिजे ना कानात? हो. हा. आजचा विषय जो मॅडमनी मांडला आपल्या समोर, संस्कृत मधील विज्ञान. मला असा प्रश्न पडतो की म्हणजे मी शाळेत असताना पासून हा प्रश्न पडायचा की संस्कृत मधील विज्ञान कशासाठी शिकायचं, संस्कृत तरी कशासाठी शिकायची. कारण शिक्षण कशासाठी आहे, ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान कशासाठी आहे, पोट भरण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी. खूपच पुढे जाऊन बोलायचं असेल तर जगावर राज्य करण्यासाठी, जगात सर्वश्रेष्ठ होण्यासाठी. मग आज आम्ही जे लहानपणापासून शाळेत शिकतो तर आम्हाला एवढं कळतं की इंग्रजी शिकल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. अजून चांगलं ज्ञान भारतापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर युरोप किंवा अमेरिकेत शिकायला जायचं. इंग्रजीत शिकायचं, इंग्रजीत बोलायचं, इंग्रजीत विचार करायचे आणि मग लोक मोठी झाली, श्रीमंत झाली, हे आपण पाहिलेलं आहे. मग हे संस्कृत आणि संस्कृत मधील विज्ञान हा विषय एवढा आम्हाला उत्सुकतेचा आणि चर्चेचा का आहे, तर मला आहे की नाही दोन अशा म्हणी आठवतात. एक पुराणातील वांगी, म्हणजे हे मॅडम आपल्याला सांगतायत पुराणातले वांगे, ते काही आपल्याला शिजवता येत नाही, त्याची काही भाजी करून खाता येत नाही. आज जे काही शाळेत शिकायचं आहे ते पाश्चिमात्य लोकांनी शिकवलेलं विज्ञानच शिकायचं आहे. आणि दुसरं लंकेत सोन्याच्या विटा. लंकेत सोन्याच्या विटा आहेत, होतो हो, खूप वर्षापूर्वी. तुम्ही म्हणता ते बरोबरही असेल, पण ते माझ्या काय कामाचं, मी का शिकायचं. आणि त्यातल्या त्यात संस्कृत का शिकायची, कारण ती तर आता डेड लँग्वेज आहे असंही लोक म्हणतात. लोक असंही म्हणतात की भारत हे एक प्राचीन राष्ट्रच नाही आहे. भारत हे 1947 साली निर्माण झालेलं अनेक तुकड्यातून एकत्र आलेलं राष्ट्र आहे. तर आज जे संस्कृतचा विषय आणि विज्ञानाचा विषय मॅडमनी मांडला तर त्याची परिस्थिती कशी आहे, तर याच्यासाठी माझ्या डोळ्यासमोर काश्मीर मधलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल असं ताजं एक मार्तंड मंदिर आहे सूर्याचं. त्याचे भग्न अवशेष आहेत. तिथे बऱ्याच हिंदी सिनेमाचे हिरो हिरोईनचे शूटिंग पण झाले गाण्याचे. किंवा जिथं आज अवशेष शिल्लक नाहीत असं चाणक्याचं तक्षशिला विद्यापीठ, किंवा खिलजीनी भग्न केलेलं नालंदाचं विद्यापीठ, भोजराजा ज्याला आपण विक्रमादित्य म्हणतो त्याचे ज्ञानाचा अभ्यास जिथं व्हायचा ती धारची भोजशाळा, जी आज शोधता शोधता नाकीनव आहेत. आणि जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर विजयनगर, त्याची राजधानी हम्पी, तिथं असलेले भग्नावशेष. हे आता हे सगळ्या गोष्टी आहेत. हा जो इतिहास आहे हा बघितलं तर मी तुम्हाला हे जे अवशेष सांगितले ते सन 600 इसवी सन पूर्व 600 तर 1200, 1300, 1400 पर्यंतचे आहेत. मग हे असे तुटलेले अवशेष समजून घेऊन काय करणार आहे. मग हे याच्यासाठी अभ्यास करायचा आहे की मी गजानन वायचाळ आहे, तर मी उद्या रॉबर्ट किंवा मी एखादा उस्मान किंवा एखादा चीनी झिंगशी या नावाने मी मोठा होऊ शकत नाही. किंवा मला माझं घर, माझा देश मोठा करायचा असेल तर भारतीय परंपरा, विचार आणि भारतीय परिस्थितीवर आधारितच मला मोठं व्हायचं आहे. कारण एखाद्या घोड्याला मोठं व्हायचं असेल त्यांना घोड्याच्याच गुणावर विकसित झालं पाहिजे, एखाद्या हत्तीला हत्तीसारखं विकसित झालं पाहिजे. तसं भारतीय माणसाला भारतीय स्व, माझी ओळख काय आहे, मी कोण आहे, ते जर कधी लक्षात आलं तरच आम्ही मोठे होऊ. मग आमचा स्व जो आहे
तो ब्रिटिशांनी आणि मधल्या इस्लामिक मुघल आक्रमणांनी तो ध्वस्त केला होता. आम्ही अत्यंत नालायक, मागासलेले, विज्ञानहीन आणि तर्क नसलेले लोक आहोत असं आमच्या डोक्यात होतं. आणि आमच्याकडे विज्ञान काही नाहीये, जसं हे शाळेत शिकवलं तेच त्यांनी आहे. मग आमचा हा स्व आम्हाला जर कधी समजला तर कदाचित आम्हाला आमच्या विकासाची दिशा गवसेल व्यवस्थित. कारण जे जे देश मोठे झाले, तो जपान असो, चीन असो, युरोप असो का नवा अमेरिका असो, ज्यांनी युरोपची ओळख सोडली, ते त्यांच्या स्वच्या आधारावर, स्वतःच्या ओळखीवर मोठे झाले. मग माझी ही जुनी ओळख कशासाठी, काय करायचं? तर या आधुनिक काळामध्ये याचा सगळ्यात जास्त अभ्यास महात्मा गांधींचे कार्यकर्ते होते प्रोफेसर धरमपालजी. त्यांनी सन 1920च्या आसपासचा अभ्यास चालू केला आणि त्यांनी ब्युटिफुल ट्री नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या ठिकाणी ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण व्यवस्था कशी होती. आपल्या इथं आपण जे म्हणतो ना, ब्रिटिश याच्या आधी शिक्षणच नव्हतं, महिलांना शिक्षण नव्हतं आणि ब्राह्मण सोडले तर बाकी लोक शिकतच नव्हते. तर या विषयावर त्यांनी ब्रिटिश कागदपत्रांचा आधार घेऊन ब्युटिफुल ट्री नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि ब्रिटिश येण्यापूर्वीच्या काळात भारतात कोणतं विज्ञान तंत्रज्ञान होतं त्याच्यावर त्यांनी 5 खंड आहेत त्यांचे पुस्तकांचे. प्रोफेसर धरमपाल, लिहून घ्या, ज्यांना अभ्यास करायचा असेल त्यांच्या हे कामाचं आहे. तर मग हे जे विज्ञान आहे हरवलं कुठे, गेलं कुठे, हे कुठे आहे सगळं, तर हे कुठे गेले हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्यांनी हरवलं आणि ज्यांना आपण मोठे समजतो त्यांचा आणि आपला फरक जर कधी आपण समजून घेतला तर हे आपल्या लक्षात येईल. आपल्याकडे वेळ कमी आहे. ऍक्च्युली माझा विषय हा एक वेगळ्या व्याख्यानाचाच विषय आहे, पण इथं आपण उपसंहारात्मक छोटस सांगणार आहोत. मॅडमनी तुम्हाला जे काही विज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या आजच्या, त्यातला प्रमुख किंवा जो मेन कंटेंट आहे तो सन 500 ते सन 1000 या काळातला आहे. आणि त्याला पाश्चात्य इतिहासकार भारताचा सुवर्ण काळ म्हणतात. पण आमच्या परंपरेनुसार आमचा सुवर्ण काळ तर महाभारताचा आहे, रामायणाचा आहे. आणि महाभारतानंतरचा एक मोठा काळ जो आहे त्यानंतर गॅप दिसते. जसं मॅडमने आता सांगितलं की आपल्याला प्लॅनेटची अवस्था प्लॅनेटोरियम नावाच्या सॉफ्टवेअर मध्ये टाकली तर आपल्याला ते काळ कळतात. त्याच्याशिवाय क्लायमेटॉलॉजी म्हणजे विविध नद्या, त्यानंतर शेवटचं हिमयुग केव्हाचं होतं, त्या हिमयुगाचे भारतावर झालेले परिणाम, त्याचे पुरावे आणि त्याचे रामायण महाभारतात असलेले उल्लेख वेदांमधले, हे सगळं जर बघितलं तर नद म्हणजे जी जेव्हा सरस्वती नद होती तेव्हा तो साल ती वेळ येते इसवी सन पूर्व 17,000. आणि रामायणात जे सरस्वतीचे बाकी नद्यांचे उल्लेख आहेत आणि रामायणातले जो प्लॅनेटोरियमचे उल्लेख आहेत तो काळ येतो इसवी सन पूर्व 7,000 पर्यंत किंवा 6,000चा. आणि जो महाभारताचा काळ येतो तो इसवी सन पूर्व 5,000च्या आसपास. याच्यावर सखोल संशोधन झालेलं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पुरावे मांडले गेलेले आहेत. आणि जे आर्य मायग्रेशन थिअरी आपल्याला शिकवलेली आहे ती आर्य मायग्रेशन थिअरी जी आहे ती अर्धवट खरी आहे. ते इन इंडिया मायग्रेशन नसून आउट ऑफ इंडिया मायग्रेशन होतं. सरस्वती नदी सुशुष्क झाल्यानंतर तिथली संस्कृती उद्ध्वस्त झाली आणि ती दोन्हीकडे मायग्रेट झाली. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. तर हा इतिहास कसा आहे, हे कुठं लोप पावला हे आपल्याला बघायचं आहे. तर आपण एक बघतो की इसवी सन 1000 नंतर आम्ही सगळे बघितलं तर आपल्याला माहिती आहे इसवी सन 1000ला मोहम्मद घोरी भारतात आला, पृथ्वीराजाला हरवलं आणि तिथून जो संघर्ष सुरू राहिला तो 1951-51ला आपण सार्वभौम होऊन आपलं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं स्वीकारेपर्यंत. ह्या काळामध्ये आपण जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत होतो. हा जीव वाचवताना इराण संपला, मध्य आशिया संपला, त्यानंतर अख्खा युरोप संपला. सगळे देश जे आहेत हे अब्राहमिक चर्च आणि शरीयत लॉच्या खाली रगडल्या गेले. चर्च यायच्या आधी ग्रीक आणि रोमन फिलॉसॉफरचा विज्ञानाचा काळ होता आणि अरिस्टॉटल, सॉक्रेटिस या लोकांनी ज्ञानाचा पाया घातला असं युरोप म्हणतो, जे ज्ञान आज यांच्याकडे आहे. आणि ते ज्ञान सन 200 साली प्लोटोमीच्या वेळेस शेवटच्या वेळेस संपलं. त्याच्यानंतर जे सुरू झालं त्याच्यानंतर 300 साली त्यांनी चर्चचा प्रभाव आला रोमन साम्राज्यावर आणि त्यांचं तिथून विज्ञान युग संपलं. आणि सन 1400 ते सन 1600 या काळाला युरोप पुनर्जागरणाचं युग म्हणतो. या मधल्या काळात युरोप अत्यंत अंधकारात होता. आणि जो काळ मॅडमने आपल्याला सांगितला सन 500, त्या काळी युरोपमध्ये रोमन साम्राज्याच्या वर नुकतेच युरोप, जर्मनी, इंग्लंड ह्या देशातल्या टोळ्या स्थिर होऊन ते जीवन जगायला लागलेले होते, नागरी जीवन. युरोपची बहुतांश युरोपचे जे सेटलमेंट झालेली आहे ते हिमयुगानंतर म्हणजे महाभारत काळानंतर
जे पूर्व युरोपच्या पलीकडचे म्हणजे स्लाव वंशाचे आणि मध्य आशियातल्या लोकांनी ज्यावेळेस शक हुणांनी भारतावर आक्रमण केली त्याच काळात हुण म्हणजे हंगेरियन ह्या लोकांनी अख्खा युरोप वसवला आणि त्या मानसिकतेतूनच ते बाहेर आले आणि ते ज्या डार्क एज मधून बाहेर आले त्या डार्क एज मधून ती डार्क एज आल्यानंतर त्यांचं पुनर्जागरण कसं झालं ते जर कधी आपल्याला बघितलं तर हे ज्ञान कुठे गेलं कसं झालं हे लक्षात येईल आपल्या. हे पुनर्जागरण जे झालं ते सन 1400-1500 साली जेव्हा कॉन्स्टँटिनोपल पडलं तेव्हा सिथियन जे साम्राज्य होतं ग्रीक बॅक्टेरियन म्हणजे अलेक्झांडर भारतातून गेल्यानंतर त्याचं राज्य मोठ्या प्रमाणामध्ये या इराण आणि मध्य आशियाच्या भागात होतं आणि त्याच्यानंतर जे पर्शियन साम्राज्य आलं त्या पर्शियन साम्राज्य आपण झोराष्ट्रियन जरी मुख्य धर्म असला तरी तो सेक्युलर स्टेट होतं. त्या ठिकाणी भारतातून गेलेलं सगळं ज्ञान युरोप पर्यंत पोहोचलं आणि अरब लोक आणि इराणी लोकांनी त्याचं भाषांतर केलं आणि ते युरोप पर्यंत पोहोचवलं. ही सगळी पुस्तकं इस्लामिक आक्रमणानंतर ईस्टर्न युरोपच्या चर्च सोबत रोमला गेली. रोमला ट्रान्सफर झालं कॉन्स्टँटिनोपलचं सगळं साहित्य. ते साहित्य वाचल्यावर युरोपियन लोकांना ज्ञानाची लालसा निर्माण झाली. त्याच्यातून गॅलिलिओ निर्माण झाला. आपल्याला माहित आहे की गॅलिलिओला त्यांनी विज्ञान सांगितलं जे नवा करार बायबलच्या विरोधात जातं त्यामुळे त्याला चर्चनी शिक्षा पण केली. ही गोष्ट आहे 1500-1600च्या मधली. अशा परिस्थितीमध्ये तिथे विज्ञानाचा विकास झालेला आहे. खरा विज्ञानाचा विकास युरोपचा झालेला आहे 1750 साली स्टीम इंजिन सुरू झाल्यावर. त्यांची श्रीमंती तिथून सुरू झाली. 1750 स्टीम इंजिन आणि आज आहे सन 2000 म्हणजे किती वर्षाचा वेळ आहे? 250 वर्षच फक्त युरोप श्रीमंत होता. आणि आमचा जो इतिहास आहे जरी 500 वर्षापासून सांगितलं तरी काही उल्लेख जे आहेत जे म्हणजे देवनागरी स्क्रिप्ट यायच्या आधीचं जे आपल्याकडचं विज्ञान होतं ते बऱ्याच प्रमाणात आज आपल्याला ट्रेसेस उपलब्ध नाही आहेत. 6 महिने नालंदा जळत होतं. तक्षशिलातले ट्रेसेसच नाही आहे. भोज शाळेमध्ये दारुण अवस्था आहे. कुतुब मिनार जी संस्था आहे त्या ठिकाणी मोठं अभ्यास केंद्र होतं. ही सगळी पुस्तकं महिने जळत होती हो. मग यातला नुसता कचरा आज आपल्याजवळ राहिलेला आहे. त्या कचऱ्यातलं विज्ञान मॅडमनी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे विज्ञान आपली शक्ती गमावल्यामुळे बदलत्या काळाशी आपण अनुरूप न झाल्यामुळे आपण गमावून बसलेलो आहे. मग हे जे युरोपमध्ये गेलं ते पुनर्जागरणातून त्यांनी विज्ञान स्थापन केलं. ते शिकले इथे आले. मग जो आपल्याला इतिहास दिसतो ब्रिटिश इथे 1600 साली आले. 1750 ते 1800 या काळामध्ये ब्रिटिशांनी या देशाच्या पूर्ण व्यवस्थांचा अभ्यास केला. प्राध्यापक धर्मपालांनी जो अभ्यास केलेला आहे तो या सगळ्या व्हाईसरॉयांनी भारतातले जे रिपोर्ट पाठवले इथल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस इथले टेक्नॉलॉजी त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. एसओपी लिहिल्या आणि त्याची कॉपी युरोपला मारण्यात आली. त्याची कॉपी मारता येत नव्हती. तेवढं कौशल्य नव्हतं आणि तेवढी प्रोडक्टिव्हिटी नव्हती. कारण जे मानवी श्रमाशिवाय जी पॉवर वापरायची होती त्यातलं गायीचं संगोपन भारतीय गाय याचं ब्रीडिंग हजारो वर्ष फक्त भारतातच झालेलं आहे. आपण ॲनिमल पॉवर वापरलेली आहे. स्टीम इंजिन आल्यानंतर आपण मागे पडलो इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नंतर. कारण आपण गुलाम होतो. इसवी सन 1000 पासून आपण संघर्षात होतो. ती रिव्हॉल्युशन जर कधी आपली मिस झाली नसती तर आज कदाचित स्टीम इंजिनचं रिव्हॉल्युशन पहिले भारतात झालं असतं. आणि 1760 भाऊराव पेशवे पानिपतचं युद्ध हारले. पानिपतचं युद्ध भाऊराव पेशवे हारले म्हणून प्लासीमध्ये ब्रिटिशांना जिंकता आलं. नाहीतर पानिपतच्या युद्धापर्यंत युरोपमधली सगळी टेक्नॉलॉजी टिपू सुलतान आणि भाऊसाहेब पेशव्यांनी भारतात आणलीच होती. म्हणजे ब्रिटिशांनी या देशामधली टेक्नॉलॉजी ऍब्सॉर्ब केली आणि प्रॉपर टॅक्स सिस्टम लावून आम्हाला भिकारी केलं. आमची टेक्नॉलॉजी मास प्रोडक्शन मध्ये कन्वर्ट केली आणि त्या टेक्नॉलॉजीच्या आधारावरच हा युरोप श्रीमंत झालेला आहे. पैसा आमचा आहे, टेक्नॉलॉजी आमची आहे. आम्ही आमचा संघर्ष करण्याच्या कामात मागे पडलो. पण ज्या ठिकाणी अख्खा युरोप, अख्खा मध्य भारत, अख्खा मध्य आशिया संपला त्या ठिकाणी भारत आजही सतत सन 17,000 इसवी सन पूर्व 17,500 पासून आजपर्यंत हा सततचा प्रवाह आहे. मधला जो क्षीण प्रवाह तुटला होता तो क्षीण प्रवाह जोडण्यासाठी मॅडमनी सांगितलेल्या विज्ञानाच्या कड्या जोडून घ्यायच्या आहे आणि सन 1000 पूर्वीची आपली वैज्ञानिक चिकित्सक बुद्धी समोर आणायची आहे आणि ते शिकून आपला स्वत्व जागर करायचा आहे. निराश न होता आणि पाश्चिमात्य नॅरेटिव्हच्या नादी न लागता स्वाभिमानाने उभं राहायचं आहे. त्याच्यासाठी संस्कृत शिकायची आहे. संस्कृत मधलं विज्ञान शिकायचं आहे. लिपी पूर्वीची संस्कृत श्रुतीतली संस्कृत शिकायची आणि लिपी नंतरची. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. या विज्ञानातून भारताचा भरपूर विकास हो आणि पुढचं विश्वगुरु भारत तुम्ही सगळ्या पुढच्या पिढींनी करो याच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मॅडमला देतो पुढचं माईक.
नमस्कार. आपला विषय आपण इथे आता समाप्त करत आहोत. मी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. त्यांनी मला आणि वायचाळ सरांना संधी दिली आणि संस्कृत ग्रंथामधील विज्ञानावर थोडासा प्रकाश टाकण्याची मला संधी मिळाली. आपण सगळ्यांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल खरोखर मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद महोदय. सर्वेभ्यः नमांसि. सम्प्रति अस्माकं कार्यक्रमस्य प्रथमः दिवसः उपसम्पूर्तिं समायाति. सम्प्रति आभारप्रकटनं मया क्रियते. सर्वादौ अहम् अस्य कार्यक्रमस्य अध्यक्षवर्यायै माननीय देशमुख महोदयाय धन्यवादान् समर्पये. महोदयायाः सहयोगेन मार्गदर्शनेन च विद्यापीठस्य संस्कृतविभागः संवर्धते. इतः परं व्याख्यानमालायाः रूपस्य संस्कृतज्ञानयज्ञस्य प्रथमः होता अर्थात् अस्माकम् अस्य कार्यक्रमस्य प्रथमदिवसस्य प्राध्यापिका संगीता वायचाल महोदयायाः आभारं प्रकटयामि. महोदयायाः विषयः अतीव रोचकः अस्ति तथा च संशोधनरूपात्मकः विषयः अयं. संस्कृतछात्राः न केवलं भाषाविद्यार्थिनः अपि तु विज्ञानस्य विद्यार्थिनः सन्ति इति अद्य सिद्धम् अभवत्. इति सिद्धता महोदयायाः वक्तव्येन सिद्धतामगच्छत्. संस्कृत तथा च भारतीय संस्कृतेः उत्कृष्ट विज्ञान अंशाः अपि अस्मिन् व्याख्याने दृग्गोचराः अभवन्. एतादृशस्मै रुचिवते विज्ञानवते व्याख्यानाय महोदयायाः पुनः पुनः अहं धन्यवादान् वितीर्यामि. इतः परम् अहं गजानन वायचाल महोदयस्य आभारं प्रकटयामि. महोदयः ज्ञानस्य महत्त्वं, संस्कृतभाषायाः महत्त्वम् अपि च इतिहास अध्ययनस्य आवश्यकता इति एतेषां विषयाणाम् उपस्थापनम् अकरोत्. तदर्थं महोदयस्य भूरिशः धन्यवादः अहं प्रकटयामि. कार्यक्रमस्य आधारस्तम्भाः मत्सहकर्मिणः संस्कृतविभागस्य प्राध्यापकाः श्वेता महोदया, स्वप्ना महोदया, मोरेश्वर महोदयः, प्रियंका महोदया च एतेषां सर्वेषां धन्यवादः मया प्रकट्यते. कार्यक्रमस्य प्राणभूताः सर्वे विद्यार्थिनः अपि धन्यवादपात्राः सन्ति. तेभ्यः अयम् उत्तमः कार्यक्रमः आयोजितः, किन्तु अस्य लाभः केवलं छात्राणां नास्ति अपि तु अस्माकमपि विकासः अत्र भवति एव. छात्राः अस्य कार्यक्रमस्य कारणभूताः अभवन्, अतः तेभ्यः धन्यवादाः. कार्यक्रमस्य आयोजने प्रत्यक्षेण सह परोक्ष सहकार्यमपि भवति. सर्वेभ्यः परोक्षभूतेभ्यः सहयोगिजनेभ्यः धन्यवादान् समर्पयामि तथा प्रथमदिवसस्य पूर्णतां विज्ञापयामि. सम्प्रति वयं शान्तिमन्त्रेण कार्यक्रमस्य प्रथमदिवसस्य पूर्णतां कुर्मः. शान्तिमन्त्रद्वारा अस्य कार्यक्रमस्य अहं पूर्णतां करोमि. भवन्तः सर्वे अपि वदितुं शक्नुवन्ति. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. धन्यवादः. पुनर्मिलामः. हमारी व्याख्यानमाला 10 दिवसात्मक हमारी व्याख्यानमाला 10 दिवसात्मक की है. पुनः कल का जो विषय रहेगा वह है संस्कृत संभाषण. संस्कृत संभाषण मतलब संभाषण के क्या क्या अंश होते हैं, किन किन अंशों को हम पढ़ करके संभाषण के किन किन नियमों के द्वारा संस्कृत भाषा का हम आस्वाद ले सकते हैं, संस्कृत भाषा के वाक्य निर्माण प्रक्रिया कैसी होती है, ये सभी विषय हम कल की कक्षा में जानेंगे. कल की कक्षा के लिए पुनः आप सभी का अभिनंदन, स्वागत. और इसी समय पर 7:30 बजे हमारी कक्षा आरंभ होगी. अस्तु. धन्यवाद. धन्यवाद.